पहिला टॉपिक आहे लोकसंख्या आणि लोकसंख्या धोरण. लोकसंख्या आणि लोकसंख्या धोरण या टॉपिक्सवर प्रत्येक वेळी 2-3 प्रश्न येतात. हा टॉपिक इकॉनॉमीचा का जॉग्राफीचा का असला काही विचार करू नका. लोकसंख्या आणि लोकसंख्या धोरण हा इकॉनॉमीचा पार्ट आहे. तसं म्हटलं तर मेन्समधल्या GS4चा पण 2.4 मधला हा पार्ट आहे. पहिल्यांदा मेन म्हणजे 2 सिद्धांत मांडलेत. ओके, माल्थसचा सिद्धांत आणि लायबनस्टाईनचा सिद्धांत असं 2 सिद्धांत वेगवेगळे ओळखले जातात. हे माल्थसचा सिद्धांत आणि लायबनस्टाईनचा सिद्धांत काय आहे हे तुम्हाला कळलं पाहिजे व्यवस्थित, की माल्थसचा आणि लायबनस्टाईनचा सिद्धांत म्हणजे नक्की काय. हे माल्थसचा सिद्धांत काय सांगतो? माल्थसचा सिद्धांत काय सांगतो की लोकसंख्या जी आहे ओके ती भूमितीय श्रेणीनं आणि अन्नधान्य उत्पादन आहे ते गणितीय श्रेणीनं वाढतं. म्हणजे जी लोकसंख्या आहे ती पट भूमितीय श्रेणीनं म्हणजे काय तुम्हाला कळलं आहे CSATमध्ये. ओके, डायरेक्ट म्हणजे स्क्वेअर क्यूब अशी वाढते आणि गणितीय श्रेणी म्हणजे दुप्पट तिप्पट अशी होत जाते. तर हे 2 सिद्धांत आहेत. ओके, पहिल्यांदा माल्थस आणि लायबनस्टाईन. माल्थसचा सिद्धांत सांगतोय की ज्यावेळी तुमचं दरडोई उत्पन्न वाढेल ओके त्यावेळी तुमची लोकसंख्या कमी होईल. किंवा दरडोई उत्पन्न आहे ते ऑब्व्हियसली नेहमी नॉर्मलच राहील. ओके, ते नक्की काय सिद्धांत आहे हे समजून घ्यायचं. दुसऱ्यांदा करायचं आहे लायबनस्टाईनचा सिद्धांत. लायबनस्टाईनचा सिद्धांत काय आहे की दरडोई उत्पन्न कमी झालं की लोकसंख्या वाढते. ॲक्च्युली कसं असतंय, लोकसंख्या वाढायला लागल्यावर दरडोई उत्पन्न कमी होतं आहे, पण हा म्हणतो की दरडोई उत्पन्न कमी झाले आपोआप लोकसंख्या वाढते. एक वेगवेगळ्या थेरीज आहेत, वेगवेगळे पर्स्पेक्टिव्ज आहेत. येऊ शकतो डायरेक्ट प्रश्न की लायबनस्टाईनचा लोकसंख्या सिद्धांत खालीलपैकी काय दर्शवतो किंवा कशाचे वर्णन करतो. ओके, पर्टिक्युलरली आलं पाहिजे तुम्हाला काय आहे ते. ओके, 2 सिद्धांत कळलेत तुम्हाला. त्या सगळ्यात खालचं रोझेस्टीन रोडान ओके ह्याची एक बिग पुश थिअरी आहे आणि हेरॉड डॉमरची ग्रोथ थिअरी आहे. ही डायरेक्ट पॉप्युलेशनशी संबंधित नाही आहे, पण असं होऊ शकतं की एका बाजूला म्हणजे गट अ आणि गट ब दिलेत आणि ह्या बाजूला 4 ह्यांची नावं आहेत, ह्या अर्थशास्त्रज्ञांची किंवा ह्या संख्याशास्त्रज्ञांची. दुसऱ्या बाजूला त्यांनी कुठले सिद्धांत मांडलेत त्याची नावं आहेत. तर हे कळले पाहिजे तुम्हाला पटकन काय आहेत सिद्धांत कसे आहेत. गरज लागली तर गुगल करायचं की काय आहे बाबा सिद्धांत काय आहे, तुम्हाला समजूनच घ्यायचं असेल तर. पुढचा आहे तो लोकसंख्या स्तूप आहे. काय आहे लोकसंख्या स्तूप रे? दिसतंय तुम्हाला हे की किती % पॉप्युलेशन किती एजमध्ये आहे, ह्याला म्हणतात एज पिरॅमिड. एज पिरॅमिड हा जो दाखवला आहे तो इंडियाचा एज पिरॅमिड आहे. ओके, इंडियाचा एज पिरॅमिड म्हणजे काय, खाली जे आहे जे कमी लोकसंख्या आपली जास्त आहे, आपल्याला डेमोग्राफिक डिव्हिडंड आहे असं म्हणतात. काय डेमोग्राफिक डिव्हिडंड आहे म्हणजे आपली जी कार्यकारी लोकसंख्या आहे ती जास्त आहे. तर ती काय आहे ती ह्या पिरॅमिडमधनं कळते की आपल्यावर जे अवलंबित्वांचं प्रमाण असतं ते कमी आहे आणि जी कार्यकारी म्हणजे काम करणारी लोकसंख्या आहे म्हणजे 15 ते 64 ती जास्त आहे. तर खालचा म्हणजे मुलांचं प्रमाण पण जास्त आहे. ओके, हा डायरेक्टली करेक्ट पिरॅमिड आहे. हा पिरॅमिड मग असा जर विकसनशील देशांमध्ये असेल तर विकसित देशांमध्ये ह्याचं प्रमाण कसं बदलत जातं आहे, येते लक्षात? कसं बदलत जाईल रे ह्याचं प्रमाण? म्हणजे वरती मोठा होत जाईल, खालती मोठा होत जाईल, काय होत जाईल? जपानची अवस्था कशी आहे आत्ता? तो वरचा वाढला आहे म्हणजे जसं जसं एज वाढत चाललं आहे ओके तसं ओव्हरऑल कंट्रीचाच एज वाढतं आहे. म्हणजे जो वरती कमी होत गेला आहे बघा आपला ओके तो त्यांचा वाढत गेला आहे. ओके, मधल्या भागात निमुळता आहे आणि आत्ता त्यांनी लोकसंख्या धोरणात बदल केल्यामुळे आता खालचा पण एक जो बेस आहे तो पण मोठा होतो आहे. तर हा विचार करणं जमलं पाहिजे तुम्हाला की म्हणजे तो लोकसंख्या पिरॅमिड सांगतोय काय. ओके, मी पहिल्यांदा सांगितलेलं तुम्हाला सिद्धांत. ओके, दुसऱ्यांदा सांगितले मी वेगवेगळे पिरॅमिड्स. ओके, पॉप्युलेशन पिरॅमिड्स. त्यानंतरचा मुद्दा आहे आपल्याला भरपूर कव्हर करायचं आहे, फक्त ते मुद्दे येऊ देत आणि अभ्यासाला बसल्यावर त्या मुद्द्यांवर घ्यायचं, पॉप्युलेशन पिरॅमिड क्लिअर करायची आणि पुढे जायचं. ओके, पुढे पॉप्युलेशन पिरॅमिड झाल्यावर पुढचं काही कन्सेप्ट आहेत. जन्मदर म्हणजे काय, ओके, जनन दर म्हणजे काय, फर्टिलिटी रेट प्रजननोत्पादन दर म्हणजे काय,
ओके. तो फर्टिलिटी रेट हा एकदा प्रश्न येऊन गेला आहे. तर हे सगळ्या कन्सेप्ट ज्या आहेत जन्मदराच्या आणि मृत्यूदराच्या, ओके, म्हणजे डेथ रेट आणि मॉर्बिडिटी रेटमध्ये फरक काय आहे, ह्या बारीक सारीक कन्सेप्ट ज्या असतात ना त्या क्लिअर होणं गरजेचं आहे. तुम्ही वाचा, तुम्हाला कुठेही वाचायला मिळतील, पण क्लिअर होत आहेत का. तर हे ज्यावेळी तुम्हाला पिरॅमिड झालं तर हे सगळ्या कन्सेप्ट तुम्ही क्लिअर करून घ्यायचे आहेत, काय आहेत, ओके, कुठल्या कुठल्या क्लिअर करायचे आहेत वगैरे वगैरे. त्यानंतरचं पुढचं आहे, हे आहे डेमोग्राफिक ट्रान्झिशन कसं होतं आहे आपलं. ओके, म्हणजे जो ग्राफ आहे तो कसा कुठल्या स्टेजेस आहेत, ह्याला म्हणतात की लोकसंख्या वाढीच्या अवस्था. की लोकसंख्या वाढीच्या अवस्थेंचे वेगवेगळे ग्राफ वेगवेगळ्या संख्याशास्त्रज्ञांनी मांडलेत. पण मेनली काय होतं, पहिली स्टेज अशी असते की जिथं डेथ रेट आणि बर्थ रेट दोन्ही पण हाय असतात. पुन्हा काय होतं, थोड्याशा टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंटमुळं डेथ रेट कमी होते, ओके, पण बर्थ रेट तेवढी, त्यामुळे डेथ रेट कमी झाल्यामुळे एक लोकसंख्या वाढायला चालू होते. ओके, पुन्हा अजून डेथ रेट कमी होतो आहे आणि हे होतं, त्यामुळे आणखी जरा जास्त फुगवटा येतो आहे. आणि पुन्हा मात्र जन्मदर पण जरा थोडंसं कमी लोकांची जी अवेअरनेस वाढल्यामुळे लोकसंख्या दर पण जन्मदर पण कमी व्हायला लागल्यामुळे लोकसंख्या थोडीशी स्थिर व्हायला लागते. ओके, आणि मग आता अवस्था पुढची अशी येते की आता जन्मदर आणि मृत्यूदर, आधी जो पहिली स्टेज होती ज्यामध्ये दोन्हीही हाय होते, ओके, आता दोन्हीही कमी आहेत. आणि पुन्हा सगळ्यात शेवटची अवस्था जी आता डेव्हलप्ड कंट्रीजमध्ये, वेस्टर्न युरोपमध्ये वगैरे, ज्यामध्ये आता त्यांची लोकसंख्या कमी होती हळूहळू. म्हणजेच मृत्यूदर आहे, ओके, तो काय असेल, जास्त असेल का कमी असेल, आणि जन्मदर त्याच्यापेक्षा पण कमी झाला आहे. कळते, मृत्यूदर आधीच कमी आहे पण जन्मदर त्याच्यापेक्षा पण कमी झाला आहे. त्यामुळे अवस्था अशी होते की जो ग्रोथ रेट आहे, पॉप्युलेशन ग्रोथ रेट, तो निगेटिव्हमध्ये जातो. येतोय मुद्दा लक्षात. तर हे काय आहे, कुठल्या स्टेजेस आहेत, आपल्या इंडियाच्या आपण कुठल्या स्टेजेसमधनं गेलो आहे, ओके, हे पण कळणं गरजेचं आहे. आपल्या इथे आता झालेत आपल्या 5 स्टेजेस. पहिली आहे हाय स्टेशनरी, 1891 ते 1921, 1891 ते 1921, यामध्ये दोन्ही हाय होतं. त्यानंतर अर्ली एक्सपांडिंग, डेथ रेट थोडासा कमी व्हायला लागला, ओके, स्टेडी ग्रोथ आणि रॅपिड हाय ग्रोथमध्ये काय झालं, एकदमच डेथ रेट कमी व्हायला लागला आणि बर्थ रेट थोड्याशा प्रमाणात कमी झाला आहे. आणि लेट एक्सपांडिंगमध्ये आता बर्थ रेट पण कमी व्हायला लागला आहे आपला. आणि आत्ताची 2011 म्हणजे आत्ताचा ग्रोथ रेट आपला बराच कमी आहे, जो म्हणजे 1951 ते 1981 जेवढी लोकसंख्या दुपटीनं तिपटीनं वाढली, ओके, त्या तुलनेत आपली जरा कमी वाढली 1981 नंतर. ओके, म्हणजे ही आपली अवस्था आहे लेट एक्सपांडिंग. आता ह्याच्यानंतरची अवस्था असणार आहे जरा आपण स्टेडी व्हायला लागणार आहे हळूहळू, आणि त्यानंतर आपली निगेटिव्ह ग्रोथ चालू होते. एक रिप्लेसमेंट रेट अशी एक कन्सेप्ट आहे लोकसंख्या धोरणामध्ये. रिप्लेसमेंट रेट म्हणजे ज्यावेळी आपला फर्टिलिटी रेट 2.1 होतो, म्हणजे हम दो हमारे दो अशी आपली संकल्पना आहे. तर ते हम दो हमारे दो म्हणजे काय की ह्या दोघांच्या ऐवजी ही 2, म्हणजे जी लोकसंख्या आहे ती स्थिर होत राहते. ते 2च्या ऐवजी ती 2.1 एकटे वगैरे सगळी हे करून. तर जर 2.1 जर फर्टिलिटी रेट आला, ओके, तर त्यावेळी आपली लोकसंख्या रिप्लेसमेंट रेटवर येते, म्हणजे त्यानंतर लोकसंख्या स्थिर होत जाते. ह्या बारीक सारी कन्सेप्ट आहेत लोकसंख्येतल्या, त्या आपल्या क्लिअर झाल्या पाहिजेत. पुढचं बघायचं आहे तुम्ही जगाची लोकसंख्या, ओके, वर्ल्ड पॉप्युलेशन अँड स्टॅटिस्टिक्स. त्यामध्ये बघताना हे जे मी दिलं आहे पॉप्युलेशन लेवल, अजून थोडंसं खाली घे, त्यामध्ये आपण बिलियनमध्ये कसं वाढत गेलो. म्हणजे 1804ला आपली 1 बिलियन लोकसंख्या होती, त्यानंतर 1974ला 4 बिलियन, 1987 म्हणजे 13 वर्षानंतर 5, पुन्हा 12 वर्षानंतर 6, आणि पुन्हा आता 12 वर्षानंतर 7 बिलियन. हे काय आहे नक्की, म्हणजे 12 वर्षानंतर लोकसंख्या वाढते. तुम्हाला कधी डायरेक्ट डेट विचारू शकतात की या कुठल्या दिवशी एवढी आलाय प्रश्न असा मेन्सला, तो प्रीला पण येऊ शकतो. एवढंच नाही बघायचं जगाच्या लोकसंख्येमध्ये, ओके, मी म्हणतो एकदा कन्फर्म करायचं आणि विकिपीडिया वापरलं तरी थोडा काळ चालेल तुम्हाला. पण मग कुठल्या खंडामधली लोकसंख्या जास्त आहे, कुठल्या खंडामधली कमी आहे, ओके, नवीन खंड आला आहे का कुठला, त्याचं काय आहे, कसं आहे, हे सगळं बघून घ्यायचं आहे व्यवस्थित. काही वापरा, पण जगाच्या लोकसंख्येबाबत म्हणजे बांगलादेश, डेन्सिटी पण कुठल्या देशाची जास्त आहे, कुठल्या देशाची कमी आहे, कुठला देश खूप सगळ्यात जास्त लोकसंख्येनं कमी आहे, भलेही जनरल नॉलेज आहे बरं का, पण तुम्ही ते जगाची लोकसंख्या बघताना हे सगळे फॅक्ट्स बघून घ्यायचे. लुसेंट जीके वापरलं तरी चालेल त्यासाठी. याचं कारण असं आहे की तुमचा कॉन्फिडन्स थोडा बूस्ट व्हायला चालू होतं
की ठीक आहे, मला जगाच्या लोकसंख्येबद्दल बऱ्याच गोष्टी माहीत आहेत, आणि त्यामुळे तुमचा त्याचा दुसरा फायदा असा होतो की इलिमिनेट करायला बरं पडतं. म्हणजे प्रश्न जरी वेगळाच कुठला जरी आला तरी वेगवेगळी देशांची नावं आणि हे माहीत असल्यामुळे तुम्ही इलिमिनेट करू शकता की बाबा हा देश तरी नाही आहे. कळतं आहे? तर जगाच्या लोकसंख्येबद्दलचे बरेच फॅक्ट्स बघून घ्यायचे. एक UNFPA, UN पॉप्युलेशन फंड नावाची एक UNची संलग्न संस्था आहे. ओके, 1969मध्ये त्याचा स्थापना झाली, न्यूयॉर्कमध्ये आहे. ओके, त्याचं उद्दिष्ट महत्त्वाचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे, प्रत्येक वर्षी तो एक स्टेट ऑफ वर्ल्ड पॉप्युलेशन असा रिपोर्ट काढतो. स्टेट ऑफ वर्ल्ड पॉप्युलेशन. आणि त्या रिपोर्टमध्ये त्यांनी कशी लोकसंख्या वाढते, कुठल्या भागातली कशी वाढते याबद्दलचे बरेच अहवाल दिलेले असतात. तर तुमचं काम आहे की 2019चा रिपोर्ट बघणे. स्टेट ऑफ वर्ल्ड पॉप्युलेशन जो आहे UNFPAचा, फक्त बघून घ्यायचं की बाबा त्याचं शीर्षक काय आहे आणि पहिल्या पॅरेग्राफमध्ये काय दिलं आहे. ओके, सगळा वाचत बसायचं आहे का, ग्राफ बघत बसायचे आहेत का, काही गरज नाही आहे, पण बघून घ्या ना एकदम. म्हणजे कन्क्ल्युजन, पहिल्यांदा सुरुवात, इंट्रो आणि कन्क्ल्युजन कुठल्याही याचं महत्त्वाचं असतं. तर हे बघून घ्यायचं की नक्की काय आहे ते इंट्रो. ते लक्षात खाली घ्या. सेन्सस 2011, जेवढ्या होतील तेवढ्या गोष्टी बघून घ्यायच्यात. आता जेवढ्या होतील तेवढ्या गोष्टी म्हणजे काय, तुम्हाला तर HRची मॉड्यूल झालेत सगळे. HRमध्ये पण तुम्हाला झालं आहे लोकसंख्येबद्दल पहिला टॉपिक, तिसरा भाग, पहिला टॉपिक मला तिसरा भाग, HRD, सॉरी नॉट HR, HRD. तुम्ही ते केलं तरी चालेल, पण मग हे सगळे मुद्दे क्लिअर झाले पाहिजेत. सेन्ससमध्ये की ग्रामीण भागात किती लोकसंख्या, शहरी भागात लोकसंख्या किती, त्यानंतर शेड्यूल्ड कास्ट किती आहेत, शेड्यूल्ड ट्राईब्स किती आहेत, स्त्रियांचं जेंडर काय आहे, जेंडर रेशो, सेक्स रेशो काय आहे, चाइल्ड सेक्स रेशो काय आहे, ह्या सगळ्या संकल्पना तुम्हाला सेन्सस 2011च्या क्लिअर करायच्यात. आणि हे क्लिअर करताना तुम्ही डायरेक्ट ऑफिशियल डॉक्युमेंट बघितलं तरी चालेल, अदरवाईज कुठलंही तुमचं विश्वासाचं पुस्तक घेतलं तरी चालेल. पण बघताना तुम्ही 2016ची आकडेवारी बघू नका. कळतं आहे? म्हणजे कुठल्या तरी पेपरमध्ये आलं आहे की 2016च्या आकडेवारीनुसार वगैरे नाहीत प्रश्न येणार आहेत. असे प्रश्न आला तर असाच येणार आहे की 2011च्या जनगणनेनुसार. येते लक्षात? आणि मग त्याचं थोडं जमलं तर 2001च्या जनगणनेनुसार काय असेल ते कम्पॅरेटिव्ह ॲनालिसिस. आत्ताच 2016चं हे झालं ते झालं नाही येणार आहे. येतोय का मुद्दा लक्षात तुमच्या? खाली सांगतोय, कंटिन्युअसली खाली घ्या. आपली लोकसंख्या कशी वाढत चाललेली आहे, कुठल्या कुठल्या हे राज्य आहेत सगळी, आणि त्या राज्यांमध्ये किती आहे, कसं डेन्सिटी आहे, किती सेक्स रेशो आहे, हे सगळं मी तुम्हाला इथं, लिटरसी रेट किती आहे, म्हणजे डेन्सिटी, सेक्स रेशो, लिटरसी सगळ्या राज्यांमधली तुलनात्मक बघायचं आहे की कुठल्या राज्याची जास्त आहे, कुठल्या राज्याची कमी आहे. आणि हे सगळं करताना महाराष्ट्र विसरायचं नाही आहे. म्हणजे हे सगळं करताना महाराष्ट्राशी कम्पॅरेटिव्ह बघायचं की UPचं जास्त आहे महाराष्ट्रापेक्षा, केरळाचं कमी आहे महाराष्ट्रापेक्षा. याचं कारण काय होतं आहे की तुम्हाला जे प्रश्न येणार आहेत ते महाराष्ट्राशी रिलेटेड येणार आहेत. आणि ऑब्व्हियसली असं आहे, म्हणजे ज्यावेळी तुमचा पण जिल्हा कुठला तरी असेल, ज्यावेळी तुम्ही महाराष्ट्राचे स्टॅटिस्टिक्स बघता त्यावेळी आपोआप आपण आपला जिल्हा पहिल्यांदा बघतो की नाही. ओके, का बघतो की आपल्याला असते उत्सुकता. तसंच इथं आधी महाराष्ट्र बघायचं आणि मग कम्पॅरेटिव्हली बाकीचे बघायचे आहेत. त्यामुळे तुमचं ते लक्षात राहायला चालू होतं. ठीक आहे, खाली घे. असे सगळे देश दिलेले आहेत. ओके, एकदा फक्त व्यवस्थित हे बघून घ्यायचं. डेन्सिटी कुठल्या ह्याची जास्त आहे, भारताची किती आहे, डायरेक्ट प्रश्न येतो की भारताची, म्हणजे 2011च्या जनगणनेनुसार भारताची घनता किती आहे, महाराष्ट्राची किती आहे, मग महाराष्ट्राची या राज्यांपेक्षा कमी आहे, या राज्यांपेक्षा जास्त आहे. शेड्यूल्ड कास्टचं प्रमाण कुठल्या राज्यात जास्त आहे, कुठल्या राज्यात कमी आहे. ओके, पॉप्युलेशन, लोकसंख्येचं प्रमाण आहे का, ओके, आणि लोकसंख्येची टक्केवारी किती आहे वगैरे. येतोय लक्षात मुद्दा? तर हे सगळं म्हणजे एक चार्ट बघितल्यावर, ओके, डेटा इंटरप्रिटेशन तुम्ही अजून शिकायचं आहे, पण एखादा चार्ट बघितल्यावर तो तुलनात्मक अभ्यास कसा करायचा की जेणेकरून सगळ्या गोष्टी कळल्या पाहिजेत, किंवा मग हा चार्ट जर तुम्हाला दिला तर याच्यावरचा तुम्ही कसा प्रश्न काढाल. ओके, तुम्ही MPSC देताय आणि तुम्ही ह्या चार्टवरचा कसा प्रश्न काढाल हा आपणच विचार करायचा. आणि तो तसा विचार आला की आपोआप अनेक गोष्टी सुचायला चालू होतात की ठीक आहे, ह्याच्याऐवजी हे, ह्याच्याऐवजी हे. ओके, कम्पॅरेटिव्हली प्रश्न विचारू शकतायत. ओके, एक अनुक्रमे लावू शकतायत, चढता क्रम लावा, उतरता क्रम लावा, असं विचारू शकतायत. येते लक्षात? तर असा व्यवस्थित अभ्यास करा. खाली घे. काही सेन्सस फॅक्ट्स आहेत हे एकदा बघून घ्या. म्हणजे ठाणे डिस्ट्रिक्ट आहे जे त्यावेळेचं 2011चं ठाणे म्हणजे पालघर वेगळं झालं होतं का रे, तर ते ठाणे जे आहे ते मोस्ट पॉप्युलेटेड होतं त्यावेळेचं. अरुणाचल प्रदेशमधलं दिबांग व्हॅली होतं ते लिस्ट पॉप्युलेटेड होतं. की असे काही फॅक्ट्स आहेत, ओके, जे तुम्हाला त्या वेबसाईटवर त्या ठिकाणी मिळतील. ते पटकन व्यवस्थित परफेक्ट करून घ्यायचे.
म्हणजे तुमचे काही 2-3 प्रश्न येतील ते तुमचे लोकसंख्या धोरणाचे सुटलेच नको पाहिजेत. ओके, हा डेटा मी दिला आहे तुम्हाला की काय आहे, कुठल्या कुठल्या डिस्ट्रिक्टमध्ये सेक्स रेशो कमी आहे वगैरे. ओके, हा वाचून घ्याच, लक्षात घ्या. पण तुमच्या पण एक प्रकारे नोट्स तयार झाल्या पाहिजेत की ठीक आहे. आणि प्रत्येक विषयाच्या अशा 10 म्हणजे 20-20, 30-30 पाणी नाही आहे. प्रिलिम्सला जाताना तुमच्या प्रत्येक विषयाचे एक 5 पाणी, मॅक्स 5 पानं एवढ्याच नोट्स तयार झाल्या पाहिजेत. आणि तेवढ्या नोट्स तयार झाल्या की त्याचा फायदा असा आहे की तुम्हाला त्या नोट्सचं पण टेन्शन येत नाही. अदरवाईज असं होतं की त्या नोट्स वाचायचं पण टेन्शन येतं जर त्या पण एक 40-40 पानं झाल्या असतील तर. काही गरज नाही आहे. काय आहे फॅक्ट आणि 2-3दा वाचल्यावर जे लक्षात राहत नाही तेवढंच त्या नोट्सवर आलं पाहिजे. ते स्ट्रॅटेजी तुम्ही तयार करायची की तुम्हाला कसे. प्रत्येकाची अभ्यास करण्याची पद्धत वेगळी आहे. आता काही विचारू नका ओके कुणाला की मी कसा अभ्यास करू. आता मी कसा अभ्यास करू विचारण्याची वेळ नाही. आता ॲक्शन घ्यायची वेळ आली आणि ती प्रत्येकाची वेगळ्या प्रकारे घ्यायची. घे खाली हे सगळं घ्या. तुम्हाला काही प्रश्न आहेत की स्मॉल 10 वगैरे. आणि सगळ्यात शेवटचं आहे लोकसंख्या धोरण. ही लोकसंख्या धोरणं मात्र व्यवस्थितच करून घ्यायची. भलेही तुम्हाला ताप होऊ दे ते पाठ करायला, पण ही लोकसंख्या धोरणं पाठ करून घ्यायची. पाठ. पहिलं राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 1976ला जाहीर झालं. 1976ला. दुसरं झालंय दुसरं जे धोरण होतं ते लोकसंख्या धोरण नाही, पण ते होतं राष्ट्रीय आरोग्य धोरण 1983. आणि त्यात आरोग्य धोरणाबद्दल कमी आणि लोकसंख्येबद्दल जास्त गोष्टी बोलल्या गेल्यात आणि त्यामुळे ते महत्त्वाचं आहे 1983चं. खाली घे. आत्तापर्यंत 2दा प्रश्न आलेत असं धोरण म्हणजे राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000. राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000. घे खाली. हे जे राज्य लोकसंख्या आयोग, राष्ट्रीय लोकसंख्या आयोग आहे त्याची स्थापना कधी झाली, काय झाली, ह्यात जे मुद्दे मी दिलेत आणि ह्यात मुद्देच दिलेत, बाकीचं काही दिलेलं नाही आहे, हे तुम्ही करूनच घ्यायचेत व्यवस्थित. तेवढ्याच्याच नोट्स येऊ देत, लक्षात घ्या. पण जे करताय ते परफेक्ट करा. कारण मी सांगतोय तुम्हाला की दॅट्स फॅक्ट्स आहेत ह्या सगळ्या. तुम्ही किती जरी आत्ता केल्या त्या विसरणार आहेत. पण म्हणून सगळं नाही करतायत. कन्सेप्टमध्ये कसं होतं की कन्सेप्टमध्ये जेवढं होतं ते एकदा परफेक्ट होऊन जातं, ते पुन्हा नाही बघावं लागत. पण फॅक्टमध्ये तुम्हाला ते परत बघावं लागणार आहे. त्यामुळं तिथंच एकच वाक्य लक्षात राहू दे की बाबा लोकसंख्या आयोग काम काय आहे, स्थापना कधी झाली आणि जमलं तर आत्ताचा अध्यक्ष कोण आहे, बस. बाकी काही बघायची गरज नाही आहे. घे खाली. लोकसंख्या अंदाज 2026 आहे. बघा काय आहे, तो एवढं काही महत्त्वाचं नाही आहे. ठीक आहे. पुढचा मुद्दा आहे दारिद्र्य. ह्या दारिद्र्यामध्ये पहिल्यांदा दारिद्र्याचा अर्थ काय, दारिद्र्याची संकल्पना कशी बदलत चाललेली हे एकदा. आणि याच्यावरचा कसाही प्रश्न आला ह्या दारिद्र्यावरचा तरी तो येणारे सॉल्व्ह करायला तुम्ही फक्त कॉमन सेन्स जागा ठेवा. कधी कॉमन सेन्स जागा ठेवायचा आणि कधी फॅक्ट्स जागा ठेवायच्या हे तुम्हाला कळलं पाहिजे. म्हणजे MPSCचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे MPSC ऑप्शन्सद्वारे उत्तर देतं तुम्हाला. म्हणजे नेहमी MPSC एक तरी ऑप्शन इलिमिनेट करेल असे ऑप्शन्स देतं. ठीक आहे. एक ऑप्शन इलिमिनेट होतोय म्हणजे तुमची ती प्रोबॅबिलिटी 25% वाढते आहे की तुमचं उत्तर बरोबर येईल. तर पहिल्यांदा मग त्यानंतर सापेक्ष आणि निरपेक्ष दारिद्र्य काय वेगळी संकल्पना आहेत बघून घ्यायच्यात. ओके. सापेक्ष दारिद्र्य आणि निरपेक्ष दारिद्र्य कळलं आहे तुम्हाला, माहिती आहे सगळ्यांना काय फरक आहे. त्यानंतर ज्यावेळी आपण दारिद्र्याचं मोजमाप करतो दारिद्र्य रेषेसाठी त्यावेळी NSSO ही संस्था जी आहे ती वेगवेगळ्या प्रकारचे सर्वे करते. ओके. आपण बघितले 61, 66, 68 NSSOचे सर्वे तिन्ही पण. सगळ्यात पहिला होता तो 27वा सर्वे होता. तर हे तीन पिरियड्स आहेत. युनिफॉर्म रिकॉल पिरियड, मिक्स रिकॉल पिरियड आणि मॉडिफाईड मिक्स रिकॉल पिरियड. युनिफॉर्म रिकॉल पिरियडमध्ये 30 दिवसांसाठी लागणाऱ्या गोष्टींचा आपण विचार करतो. कळतंय. मिक्स रिकॉल पिरियडमध्ये काय करतोय आपण, 30 दिवसांसाठी तर आहेच पण एका वर्षासाठी ज्या गोष्टी ज्या लागतात की 5 प्रकारच्या गैरखाद्य वस्तू म्हणजे कपडे, चपला, टिकाऊ वस्तू, शिक्षण आणि आरोग्य, ह्या 5 म्हणजे ह्याला काय म्हणतो आपण मिक्स रिकॉल पिरियड. आणि सगळ्यात शेवटचा आहे मॉडिफाईड मिक्स रिकॉल पिरियड. म्हणजे आपण आधी महिन्याचं बघितलं होतं, त्या मिक्समध्ये आपण काय बघितलं, महिना आणि वर्ष. आणि यामध्ये आपण काय म्हणणार आहोत, महिना, वर्ष आणि आठवडा. बरोबर आहे. आणि त्या गोष्टींचा आवाका पण वाढतोय. दारिद्र्याची संकल्पना पण कशी कशी बदलते ह्या सगळ्या गोष्टी. खाली घे. आता ह्या गरिबीमध्ये काही निर्देशांक आहेत जे तुम्हाला पर्टिक्युलरली माहीत पाहिजेत की बाबा गरिबीचे हे निर्देशांक ह्याच्यावर प्रश्न आलेत आणि ह्याच्यावर प्रश्न येतील. पहिला इंडेक्स आहे तो म्हणजे बहुआयामी दारिद्र्य
बहुआयामी निर्धनता निर्देशांक, मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स. ओके, ह्यामध्ये कुठले कुठले भाग आहेत? आरोग्य, शिक्षण आणि राहणीमान. ओके, ह्यांना किती किती वेटेज आहे आणि प्रत्येकाला किती किती वेटेज येणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी छोट्या गोष्टी आहेत, लक्षात घ्या. पण तुम्हाला त्या कधी कधी असे इंडेक्सेस पाठ केले, एक 10 इंडेक्स आहेत, ते त्यांची प्रोसिजर काढायची, ते सगळं तुम्हाला पाठ पाहिजे. ओके, आणि ह्या इंडेक्समधला हा पहिला इंडेक्स आहे जो दारिद्र्याची संदर्भित आहे. ओके, मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स. कळतंय तुम्हाला? व्यवस्थित पाहिजे. फक्त इंडेक्स काढताना तो कसा काढतो हे बघायचं नाही आहे, त्या सालचा इंडेक्स काय आहे. ओके, ती कोणती म्हणजे संस्था काढते तो निर्देशांक. आपल्या भारताची प्रगती होतीये की आपण स्थिरच आहोत? जवळचे देश आहेत त्यांच्यावर पुढे आहोत की मागे आहोत? ऑब्व्हियसली आन्सर सेम असतात. पाकिस्तान बांगलादेशच्या पुढे, नेपाळ भूतानच्या मागे. ओके, असे काही असतात. त्याचं स्ट्रक्चर आपल्या डोक्यात तयार होते की बाबा ह्या या इंडेक्समध्ये असं असं आहे, ह्या इंडेक्समध्ये असं. ओके, खाली घ्या. पुढचा इंडेक्स आहे वर्ल्ड हंगर इंडेक्स. ओके, सॉरी, ग्लोबल हंगर इंडेक्स. तर ग्लोबल हंगर इंडेक्स कसा काढला जातो? ओके, आत्ताच नवीन निघाला आपला ग्लोबल हंगर इंडेक्स. आपण करंट अफेअर्सच्या सेशनला बघितलं आपण. ओके, तर मग तुम्हाला त्या आधीच्या ह्याच्यामध्ये ॲड करता आलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला हा प्रत्येक इंडेक्स बघताना गुगल करावं लागणार आहे आणि त्या वर्षीचा इंडेक्स, या वर्षीचा इंडेक्स तुम्हाला बघावं लागणार आहे की कितवा आहे, आणि मग कम्पेअर करावं लागणार आहे मागच्या ह्याची. कारण कुठल्याही पुस्तकामध्ये आता अपडेटेड असणार आहे का? तर हे इंडेक्सेस व्यवस्थित बघायचे तुम्ही की काय करावं लागतं आहे, काय नाही करावं लागत. पहिला मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स, हा दुसरा ग्लोबल हंगर इंडेक्स. खाली घ्या. पुढचा आहे 3 रेशो. इन्कम क्विंटाईल रेशो. व्हॉट इज इन्कम क्विंटाईल रेशो? टॉप 20 आणि बॉटम 20 यांच्यामध्ये किती संपत्ती आहे. म्हणजे टॉप 20कडे टोटल संपत्तीपैकी 60% संपत्ती आहे आणि बॉटम 20कडे 10% संपत्ती आहे. म्हणजे त्यांच्यातलं किती आर्थिक असमानता आहे? तर 6 पटीनं, 60/10, 6 पटीची असमानता आहे. ह्याला म्हणतात इन्कम क्विंटाईल रेशो. पंचमक गुणोत्तर, उत्पन्न पंचमक गुणोत्तर मराठीमध्ये. त्यानंतर पाल्मा रेशो. पाल्मा रेशो म्हणजे टॉप 10%, म्हणजे श्रीमंत 10% आणि सगळ्यात खालचे 40%. कळतंय? यांच्यामध्ये किती समानता आहे? या 10%कडे किती संपत्तीचं असमान वाटप आहे हे कळतंय आपल्या पाल्मा रेशोप्रमाणे. आणि सगळ्यात शेवटचा गिनी कोइफिशियंट. ओके, गिनी कोइफिशियंट दिला आहे, तुम्हाला सगळ्यांना समजावला आहे. तो काढायचा असतो लॉरेन्स कर्ववरून. लॉरेन्स कर्व. ओके, किती ते व्यवस्थित कर्वच दिला आहे की किती टक्के लोकांच्याकडे किती किती संपत्ती, आणि तो कर्व कसा मग पॅराबोलिक कर्व होतो आहे, आणि मग कशी आर्थिक असमानता दर्शवणारा कर्व आहे तो म्हणजे त्याला म्हणतात लॉरेन्स कर्व. आणि त्या लॉरेन्स कर्ववरून आपण गिनी कोइफिशियंट काढतो. कळतंय? तू हे पण बघायचं आहे निर्देशांकावरनं. त्या निर्देशांक जर 0 असेल तर काय दर्शवतो, आणि तो निर्देशांक 1 असेल तर काय दर्शवतो. त्यात पण कन्फ्युजन होता कामा नये. ओके, साधी बेसिक कन्सेप्ट असते. ज्यावेळी निगेटिव्ह असते, ओके, तर 0 असलेलं चांगलं आहे. ज्यावेळी पॉझिटिव्ह असतोय त्यावेळी 1 असलेलं चांगलं आहे. येते लक्षात? पण तो जरा विचार करायचा आहे, काय तुम्ही कसं आहे बघायचं आहे स्वतः. ओके, म्हणजे स्पून फीडिंग येस कधी कधी महत्त्वाचं आहे, पण हे आत्ता या लेक्चरमध्ये होताना तुम्हाला कळलं पाहिजे की हे महत्त्वाचं आहे. आता काही कमिटीज आहेत. पहिला 1962चा, ओके, इथं का मिस झालं आहे, कार्यगट आहे. 1962चा कार्यगट. ओके, त्यांनी काही जास्त हे केलं नव्हतं. त्यांनी फक्त एक सांगितलेलं की 20 रुपये महिना पैसे पाहिजेत, आणि त्यांनी फक्त अन्न हा घटक गृहीत धरला होता. कारण त्यावेळेचा पर्स्पेक्टिव्ह असा होता की शिक्षण आणि आरोग्य कोण पुरवणार आहे? सरकार पुरवणार आहे. ओके, त्यानंतर अलग समिती 1979ची. ह्या अलग समितीनं एक दारिद्र्य टोपली ही संकल्पना काढली आहे. दारिद्र्य टोपली ही संकल्पना काढली, आणि ह्या दारिद्र्य टोपली ह्या संकल्पनेवरून त्यामध्ये फक्त अन्न हा घटक बसवला. अन्न म्हणजे 2400 कॅलरीज ग्रामीण भागासाठी आणि शहरी भागासाठी 2100 कॅलरीज. आणि ते मिळवायसाठी किती रुपये लागतील, ती सगळं बदलत गेलं वगैरे वगैरे. ठीक आहे सगळं. त्या पुढचा आहे लकडावाला समिती 1989ची. ओके, सेम सगळं आहे. आता ह्या पद्धतीने URP युनिफॉर्म रिकॉल पिरियडचा वापर केला आहे लकडावाला समितीनं. हे दिलं आहे मी तुम्हाला इथे की युनिफॉर्म रिकॉल पिरियडचा. त्यानंतर सुरेश तेंडुलकर समिती आणि शेवटची रंगराजन समिती. ह्या समित्या काय आहेत रे महत्त्वाच्या? बाकीच्या भरपूर आहेत. बर्धन समिती आहे, मीनाज जैन समिती आहे. ओके, त्या आहेत, त्यातल्या संकल्पना पण आहेत. ओके, तुम्हाला मी काही समित्या सांगतो, पण बहुतेक ह्यामध्ये आलेत की नाहीत माहीत नाही. त्या समित्या पण करायच्या आहेत ज्या आहेत. पण ह्या समित्या का महत्त्वाच्या आहेत? ह्या गव्हर्नमेंटने अपॉइंट केल्या होत्या. ह्या नियोजन आयोग किंवा गव्हर्नमेंटने अपॉइंट केलेल्या समित्या होत्या. ओके, सुरेश तेंडुलकर समितीनं दारिद्र्य टोपली संकल्पना परत वापरली आणि त्यामध्ये आणखी 2 ते 3 घटक टाकले.
ते म्हणजे शिक्षण, आरोग्य आणि कपडे. म्हणजे जे आधी फक्त अन्नावर फक्त मर्यादित होतं, त्यामध्ये आता आणखी घटक विचारात घ्यायला चालू केले. ओके, शिक्षण, आरोग्य आणि कपडे. ओके, त्यामुळे जे दारिद्र्याचं प्रमाण होतं ते पण वाढायला. आधी फक्त अन्न असेल तर अन्न कसंही मिळवू शकतो, म्हणजे तेवढंच रुपये मिळवायचे, तो कसाही मिळवणार आहे. ओके, मग दारिद्र्याची जी व्यापकता आहे ती वाढत चाललेली. कळतंय का तुम्हाला? येस. खाली सुरेश तेंडुलकर समितीनंतर सगळ्यात शेवटची रंगराजन समिती आहे. आणि ती आता बघा, हे जे फॅक्ट्स आहेत, तुम्हाला हा चार्ट दिलेला आहे, सगळं आहे, पण मग अभ्यास कसा करायचा? ओके, कम्पॅरेटिव्हली अभ्यास कसा करायचा, तो प्रश्न कसा विचारला जातो हे बघणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे जे सुरेश तेंडुलकर समितीनं 2011चा 2009, 10 आणि 10-11 आणि 11-12 ह्याची जी दारिद्र्याचे प्रमाण सांगितलं आहे ते रंगराजन समितीपेक्षा कमी आहे की जास्त आहे? जास्त असेल की कमी असेल? कमी असेल सुरेश तेंडुलकरचं, आणि ह्याचं जास्त असेल का? कारण दारिद्र्याची व्यापकता वाढली. कारण तेंडुलकर समितीनं फक्त शिक्षण, कपडे आणि आरोग्य ह्यानं मात्र त्याबरोबर वाहन खर्च, चपला ह्या गोष्टी पण त्यामध्ये ॲड केल्या. ओके, तर त्याप्रमाणे दारिद्र्याचं प्रमाण वाढते, कारण मग त्या व्यक्तीला लागणारा खर्च वाढतो. ओके, खाली नीती आयोग कार्यदल आहे, तो वाचून घ्या. त्या नीती आयोग कार्यदलानंच काहीतरी संकल्पना बदललेत दारिद्र्य रेषेखालच्या, की आता कुठलाही बेनिफिशरी, ओके, म्हणजे कुठल्याही योजनेचा बेनिफिशरी दारिद्र्य रेषेखाली आहे, BPL बिलो पॉवर्टी लाईन आहे किंवा अंत्योदय आहे म्हणून त्याला कुठल्याही योजनेचा लाभ दिला जात नाही. तो लाभ कुठल्याप्रमाणे दिला जातोय? SECC, सोशिओ इकॉनॉमिक कास्ट सेन्सस, जो खाली दिला आहे मी तुम्हाला. ओके, सामाजिक, आर्थिक व जातीय जनगणना. आणि मी तुम्हाला सांगतो की या वर्षीसाठी, ओके, मला वाटतं की याच्यावर प्रश्न येईल SECCवर. ओके, तो व्यवस्थित घ्या. कारण याचं कारण असं आहे की आत्ताची प्रत्येक योजना, म्हणजे आयुष्मान भारत असू दे किंवा प्रधानमंत्री आवास योजना असू दे, ती कुठल्याही बिलो पॉवर्टी लाईन किंवा अदर स्टॅटिस्टिक्सवर राबवली जात नाही. ते तो आपल्याला जे सगळे स्वच्छ भारतला जे 12,000 रुपये दिले होते ते पण कुठल्याही नाही, ते SECCवर राबवली जाते. ते SECC म्हणजे काय की कुठल्या जातीचं आहे हे आहेच, पण ते करताना पण त्यांनी खूप खोलात जाऊन त्याचं परीक्षण केलेलं आहे, की म्हणजे त्याचं कुटुंब प्रमुख कोण आहे, घरात अपंग आहे का, घरात वृद्ध किती आहेत, ओके, त्याच्यावर जबाबदारी किती जणांची आहे, खूप खोलवर तो SECC सोशिओ इकॉनॉमिक कास्ट सेन्सस आहे. त्यामुळे ते त्यांना बेनिफिशरीज शोधणं जरा बरं पडतं. तर कधी आहे, कुठलं मंत्रालय करते, 1931 नंतरची दुसरी जनगणना आहे. ओके, आणि कुठल्या गावापासून सुरुवात झाली आहे, पर्पज काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी एकदा व्यवस्थित बघून घ्यायच्यात. SECC 2011, ओके, व्यवस्थितच करून घ्यायचं. ओके, प्रश्न येण्याची शक्यता आहे. सगळ्यात शेवटची दारिद्र्यामधली संकल्पना आहे जागतिक दारिद्र्य रेषा. म्हणजे जागतिक बँकेनं 1990 साली ही संकल्पना काढली आणि $1 जगायसाठी, कशानुसार? क्रयशक्तीनुसार. व्हॉट इज क्रयशक्ती? पर्चेसिंग पॉवर पॅरिटी. त्यानुसार $1 पाहिजेत प्रत्येकाकडे जगायसाठी. $1पेक्षा कमी ज्याचं उत्पन्न आहे, ओके, दिवसाला, तो गरीब. ज्याचं जास्त आहे तो गरीब नाही. ही संकल्पना आत्ता वाढत गेलेली आहे. आता मात्र $1.90 लागतात. आताच्या संकल्पनेप्रमाणे 2015च्या बदल केले त्याप्रमाणे $1.90 प्रतिदिन. PPPनुसार $1.90 लागतात. खाली घ्या. बाकी दिलाय मी डेटा इथं, वाचून घ्या. पण मी तुम्हाला एवढंच सांगतो की कुठले कुठले भाग कव्हर झाले पाहिजेत वाचताना. ओके, कुठले कुठले स्टॅटिस्टिक्स आणि कुठल्या फॅक्ट्स कव्हर झाल्या पाहिजेत. सगळ्यात शेवटचं आहे SDGs. मी तुम्हाला अनेकदा सांगणार आहे आता पुढं ज्यावेळी MDGs आणि SDGsचा भाग येईल. MDGs 8च्या 8 आणि SDGs किती आहेत? 17. 17च्या 17 पाठ पाहिजेत. कसे पाठ पाहिजेत? की 5वी ही आहे, 6वी ही आहे. बाकी त्यात खोलात जायचं राहू दे, पण यात पण म्हणजे इरॅडिकेट करायला सांगितले, इलिमिनेट करायला सांगितले का रिड्यूस करायला सांगितले, इथंपर्यंत. म्हणजे कमी करायला सांगितले का नष्ट करायला सांगितले, इथंपर्यंत तुमच्या कन्सेप्ट क्लिअर पाहिजेत. की बाबा ग्लोबल हंगर इलिमिनेट करायला सांगितलं, ओके, जे पॉल्युशन आहे ते कमी करायला सांगितले. ह्या अशा बारीक सारीक म्हणजे त्या वर्ड्सवर पूर्णपणे फोकस देऊन तुम्ही क्लिअर पाहिजे. ओके, कुठले कुठले लक्ष आहेत ते बघून घ्यायचे. बेरोजगारी पुढचा, दारिद्र्यानंतरचा पुढचा पार्ट आहे बेरोजगारी. बेरोजगारीमध्ये पण आधी कन्सेप्ट क्लिअर पाहिजेत तुमच्या, की बाबा काय बेरोजगारी म्हणजे काय, कुठल्या व्यक्तीला बेरोजगारी म्हणायचं, ज्याची काम करायची इच्छा आहे, तिथल्या पगारांवर काम करायची इच्छा आहे, त्याची शारीरिक क्षमता आहे, हे सगळे जर कॅटेगराईज असतील आणि त्याला काम करायची इच्छा असेल तर त्याला काम करायची इच्छा असेल आणि त्याला काम मिळत नसेल
तर त्याला बेरोजगार म्हणायचं. अशा बारीक सारीक कन्सेप्ट आहेत, पण त्या पर्टिक्युलरली क्लिअर पाहिजेत की बाबा ठीक आहे याला बेरोजगार म्हणायचं. खाली गेम काही दुसऱ्या कन्सेप्ट, श्रमशक्ती म्हणजे काय आहे. ओके, म्हणजे काम करण्याची क्षमता आहे, ओके, पण काम मिळत नाही आहे, किंवा म्हणजे काम मिळत नाही असं नाही, जेवढी काम करण्याची क्षमता आहे असे सगळे, ज्यामध्ये कामगार पण येणार आणि बेरोजगार पण येणार. काही जणांना काम मिळेल, काही जणांना मिळणार नाही, म्हणजे लेबर फोर्स, श्रमशक्ती. श्रमशक्ती सहभाग दर म्हणजे काय की टोटल लोकसंख्येपैकी ही श्रमशक्ती किती आहे, की म्हणजे 15 वर्षापैकी किती लोक अशी आहेत ज्यांना काम करण्याची इच्छा आहे. ओके, पुढचा एक कार्यशक्ती. श्रमशक्ती आणि कार्यशक्तीमधला फरक लक्षात घ्या. कार्यशक्ती म्हणजे प्रत्यक्ष रोजगारात गुंतलेल्या व्यक्तींची संख्या, म्हणजेच काय कामगार. ॲक्च्युली म्हणजे बेरोजगार जे आपण पहिल्यांदा बघितलेलं ती काय होती, श्रमशक्ती. श्रमशक्तीमध्ये आपण दोघं धरलेले, कामगार पण आणि बेरोजगार पण. कार्यशक्तीमध्ये फक्त कामगार आहेत. कळतंय? वाटायला आता खूप सोपं वाटतं, पण ज्यावेळी सगळ्या विषयांचा अभ्यास होतो त्यावेळी मग साधं पण चुकतो आपण. मी का म्हणतो हे करायचं आहे, खूप हे करायचं, एकदा व्यवस्थित झालं ना की ती नाही चुकत आहे. साध्या टिटबिट्स लक्षात घ्या की ह्याला हे म्हणायचं, त्याला जॉग्राफीमध्ये कुठंही वापरायला सुरुवात करा तुम्ही तुमच्या यानं. खाली घ्या. हे सगळ्या पुढचं कामगार लोकसंख्या प्रमाण, बेरोजगारी दर आणि बेरोजगारी प्रमाण, हे दोन्ही कन्सेप्ट महत्त्वाचे आहेत. बेरोजगारी दर अजून थोडंसं खाली घ्या. बेरोजगारी दर आणि बेरोजगारी प्रमाण, अनएम्प्लॉयमेंट रेट आणि प्रपोर्शन अनएम्प्लॉयड. टोटल श्रमशक्तीपैकी बेरोजगार किती आहेत म्हणजे बेरोजगारीचा दर. ओके, आणि टोटल लोकसंख्येपैकी बेरोजगार किती आहेत म्हणजे बेरोजगारीचं प्रमाण आहे. येतोय फरक लक्षात? दोन्हीतला फरक काय आहे? श्रमशक्तीपैकी जे आहेत बेरोजगार त्यांना बेरोजगारीचा दर म्हणतात, आणि लोकसंख्येपैकी बेरोजगार किती आहेत त्याला बेरोजगारीचं प्रमाण म्हणतात. खाली घेऊयात. आता वेगवेगळे प्रकार आहेत. ओके, तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे, काही जास्त खोलात जायची गरज नाही आहे, पण हे सगळं खुली बेरोजगारी, हंगामी बेरोजगारी असू दे, अदृश्य किंवा प्रचंड बेरोजगारी, हे जरा आणखी खोलात करा, जरा विचार करा वाचताना की बाबा काय, म्हणजे फक्त तेवढं वाचलं म्हणून सोडून देऊ नका. याचं कारण ज्यावेळी तुम्हाला मी खाली डेटा सांगणार आहे तुम्हाला लक्षात आला पाहिजे डेटा तो वाचताना काय आहे, कसा आहे. ओके, प्रकार समजावायची गरज नाही, पण प्रकार व्यवस्थित करून घ्यायचे आहेत सगळे. कोळंबेमध्ये ग्रामीण आणि शहरी असं वेगळं काहीतरी डिस्टिंक्शन दिलं आहे की दिसले मला, आय डोंट नो, पण मग ते आहे का खरं? असं डिस्टिंक्शन करता येतं का? त्याला म्हणता येईल का परफेक्ट डिस्टिंक्शन? ह्याचा विचार करा. मी तुम्हाला नेहमी म्हणतो की येस, काही पुस्तकं आहेत चांगली पुस्तकं, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. ओके, पण मग असं डिस्टिंक्शन करता येतं का? ओके, हा फक्त ग्रामीण बेरोजगारीचा भाग आहे, हा शहरी बेरोजगारीचा भाग नाही आहे, किंवा हा फक्त शहरी बेरोजगारीचा भाग आहे, हा ग्रामीण बेरोजगारीचा भाग नाही, असं आत्ताच्या भारतात म्हणता येईल का, ज्यामध्ये शहरं आणि खेडी एकमेकाला मिसळत आहेत? ओके, याचा थोडासा विचार करा. म्हणजे इकॉनॉमिक्स सर्वेमध्ये, यावेळेच्या इकॉनॉमिक्स सर्वेमध्ये पण बेरोजगारीबद्दलची काही मतं मांडलीत. ओके, सगळ्यात शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे महाराष्ट्राच्या आर्थिक सर्वेबद्दल, इकॉनॉमिक्स आर्थिक सर्वेक्षणाबद्दल, पण थोडासा विचार करून तुम्ही ह्या गोष्टी, संकल्पनांचा विचार करा, तर त्या संकल्पना क्लिअर होतील. पूर्ण खाली घे थोडंसं. हे सगळे जी आहे ती तुम्हाला दिलेत, एकदा व्यवस्थित वाचून घ्यायचे आहेत. सोपीच, पण ती त्यावेळी नाहीत आठवत की हे आहे नॅशनल सॅम्पल सर्वे ऑफिस. ह्याच्या ज्या 4 फेऱ्या आहेत, 27वी, 61वी, 66वी आणि 68वी. ओके, दारिद्र्याला पण ह्याच फेऱ्या होत्या आणि बेरोजगारीला पण ह्याच फेऱ्यात, 27, 61, 66 आणि 68. खाली 4 मगाशी जसं आपण बघितलं, युनिफॉर्म पिरियड, ओके, मॉडिफाईड पिरियड, मॉडिफाईड मिक्स्ड रिकॉल पिरियड, तसं बेरोजगारीबद्दल बघताना 4 पद्धती आहेत. एक सर्वसाधारण मुख्य स्थिती, सर्वसाधारण स्थिती, चालू साप्ताहिक दर्जा, चालू दैनिक दर्जा. सर्वसाधारण मुख्य स्थितीमध्ये फक्त एक मुख्य काम लक्षात घेतलं पाहिजे, जे म्हणजे 6 महिन्यांपेक्षा जास्त करतो येतो, म्हणजे 153 दिवसांपेक्षा जास्त करतो. बाकीची कामं लक्षात घेतली जात नाहीत. सर्वसाधारण स्थितीमध्ये काय की ते मुख्य कामाबरोबर काही दुय्यम कामं पण जी करतोय ती पण विचारात घेतली जातात. म्हणजे समजा एखादा व्यक्ती, त्याची शेती आहे, कोरडवाहू शेती आहे, तो 4 महिने काम करतोय शेतीत, म्हणजे 120 दिवस झाले, ते 120 दिवसच काम करतोय असं जर दाखवलं तर पहिल्या पद्धतीप्रमाणे तो बेरोजगार होणार आहे. ओके, पण दुसऱ्या पद्धतीप्रमाणे तो 120 दिवस हे काम करतोय आणि त्यानंतर दोन महिने
ओके, जवळपास 2 ते 3 महिने एखाद्या कारखान्यात काम करतोय. त्याच्यासाठी मुख्य काम झाले शेती, लक्षात घ्या, आणि दुय्यम काम झाले काय, कारखाना. जर हे विचारात घेतलं तर तोच व्यक्ती दुसऱ्या पद्धतीप्रमाणे रोजगारी होतोय. त्यामुळे तुम्हाला लक्षात पण येईल की जो अनएम्प्लॉयमेंट रेट आहे, ओके, तो जो दुसऱ्या पद्धतीतला आहे तो कमी आहे. 1.08 कोटी आणि 2.2% आहे. जो वरचा आहे तो 2.7% आहे. ह्या गोष्टी, असा संकल्पनांचा विचार करा, म्हणजे त्या संकल्पना तुमच्या आत जातील थोड्याशा. कळतंय? पहिल्या 2 पद्धती आहेत. त्यानंतर तिसरी आहे चालू साप्ताहिक दर्जा. चालू साप्ताहिक दर्जा म्हणजे ज्यात सर्वेक्षण झालंय त्या आठवड्यामध्ये त्यानं किती वेळ काम केलंय की नाही, 1 तास काम केलंय की नाही, कुठलाही 1 तास काम केलंय की नाही. आणि चालू दैनिक दर्जा म्हणजे रोज, त्या ह्याच्यात रोज 4 तास काम केलंय की नाही. ओके, आपण प्रचंड किंवा अदृश्य बेरोजगारी शिकलोय. ठीक आहे, अदृश्य आणि प्रचंड बेरोजगारी म्हणजे काय रे, जिथं मार्जिनल प्रोडक्टिव्हिटी 0 असते. ओके, म्हणजे काय की जिथं 2 लोक काम करू शकतात, म्हणजे 2 लोकांचीच गरज आहे, तिथे किती लोक काम करतायत, 4 लोक काम करतात. मी शेतीचंच पर्टिक्युलरली उदाहरण द्यायचं झालं तर मी नेहमी सांगतो की 1 पारी आणि 2 पारी काम असतात ती. ओके, 4 तास आणि 8 तास काय असेल ते. किंवा मग डायरेक्ट कसं होतं की 6 जण काम करतायत तर 6 जणांना 1 पारी काम करावं लागतं. ओके, जे ॲक्च्युली तिघांनीच काम करून संपलं असतं. त्यामुळे त्यांना पैसे पण कमी मिळतात, काम पण कमी करायला लागते त्यांना. म्हणजे एखादा व्यक्ती बघा, हे 1 तास काम करतायत, ते दिवसातनं कधीही 1 तास काम करणार, ठीक आहे. म्हणजे त्यांना काहीतरी, म्हणजे 4 लोकांचं काम आहे, ती 8 लोक करतायत, म्हणून ते काम एका दिवसात होतं. त्यामुळे चालू साप्ताहिक दर्जामुळे तुम्हाला जे अनएम्प्लॉयमेंट रेट आहे तो 3.7% दिसतोय बरं का. ओके, म्हणजे खूप हे नाही आहेत, पण तोच वाढतोय चालू दैनिक दर्जामध्ये. कारण ज्यांना 1 तास काम करतं, म्हणजे फक्त 1 तास, म्हणजे आठवड्यातला 1 तास आहे, त्यांना रोज 4 तास मिळतं आहे का, नाही मिळत का. रोज 4 तास नाही मिळत. त्याचं कारण त्यात अदृश्य बेरोजगारी पण आहे, हंगामी बेरोजगारी पण आहे. ओके, म्हणजे काही पर्यटनामध्ये काही भाग फक्त शनिवार रविवार चालतात बघा. म्हणजे पर्यटन म्हणजे शनिवार वाड्यावर फक्त शनिवार रविवारी गर्दी असते, सिंहगडवर फक्त शनिवार रविवारी गर्दी असते. त्यांना काम किती वेळ मिळणार, तेवढंच शनिवार रविवारचं मिळणार. ते शनिवार रविवार काम मिळणार, म्हणजे रोज त्यांना आठवड्यातनं मिळतंय का काम 1 तास, हो मिळतंय, पण रोज 4 तास मिळतंय का काम, नाही आहे. त्यामुळं मग चालू दैनिक दर्जामध्ये अनएम्प्लॉयमेंट रेट 5.6% झाला आहे. कळतंय तुम्हाला, वाढलाय तो रेट. ह्या म्हणजे एखाद्या चार्टवरून फक्त हा विचार नाही करायचा की ही टक्केवारी वाढली, टक्केवारी कमी झाली का. म्हणजे तुम्हाला असा प्रश्न आला की आपल्या इकडे, म्हणजे ह्या आकडेवारीवरून, म्हणजे वर काहीतरी आकडेवारी दिली की या आकडेवारीवरून हे आपल्या निदर्शनास येते, किंवा आपल्या आत्ताच्या आकडेवारीवरून हे निदर्शनास येते की आपली अदृश्य आणि प्रचंड बेरोजगारी जास्त प्रमाणात आहे. तर हे कशावरून कळणार आहे तुम्हाला, ह्या आकडेवारीवरून कळणार आहे. हा विचार वाढवा की कुठलं आहे हंगामी बेरोजगारी, कशी दिसून येते, का दिसून येते. कारण जे प्रश्न येत आहेत ना, जे प्रश्न काढतायत ते पर्टिक्युलरली गव्हर्नमेंटच्या डॉक्युमेंट्सवरून काढतात. ओके, आणि गव्हर्नमेंटच्या डॉक्युमेंटमध्ये सगळे टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये आहेत. तर टॅब्युलेट फॉर्मॅटवरनं ते काहीतरी विचार करून प्रश्न काढतायत. त्यामुळे तुम्हाला हे जे आहे, म्हणजे जे डेटा इंटरप्रिटेशन आहे, UPSCमध्ये CSATमध्ये काही मागच्या 4-5 वर्षांमध्ये डेटा इंटरप्रिटेशन खूप वाढलं. याचं कारण हेच होतं की एक अधिकारी म्हणून एखादा चार्ट दिला आहे तुम्हाला, तर त्या चार्टचं व्यवस्थित विश्लेषण करायला जमतंय का तुम्हाला, हे कळणं महत्त्वाचं असतं. कळत आहे, मुद्दे कळत आहेत का तुम्हाला, काय बघायचं आहे, कसं करायचं आहे. ओके, खाली श्रम ब्युरोच्या काही फॅक्ट्स आहेत. ग्रामीण भागात किती बेरोजगारी आहे, शहरी भागात किती आहे, महिलांची किती, पुरुषांची किती. तुम्ही कम्पॅरेटिव्हली अभ्यास करायचा आहे. पुरुषांचा बेरोजगारी दर जास्त आहे का महिलांपेक्षा, का महिलांचा जास्त आहे, ग्रामीण भागातला का शहरी भागातला जास्त आहे, ह्या सगळ्याच गोष्टी. ओके, खाली घ्या. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संबंधित योजना. ओके, ह्या योजना ज्या आहेत रोजगार आणि दारिद्र्य दोन्ही संबंधांच्या, ते तुम्ही वाचलेत. कुठे वाचलेत मी तुम्हाला सांगतो. त्या तुम्ही वाचलेत HRDमध्ये, रुरल डेव्हलपमेंट 5वा टॉपिक आहे, त्यामध्ये वेगवेगळ्या योजना तुम्ही वाचलेत. ह्या रोजगारासंबंधीच्या 2 प्रकारच्या योजना असतात. एक वेतन देऊन काम करणाऱ्या योजना, म्हणजे आत्ताची टॉपमोस्ट योजना म्हणजे मनरेगा. ठीक आहे, आणि दुसरी योजना आहे ती स्वयंरोजगार, म्हणजे सरकार पैसे पुरवतंय, तुम्ही सेल्फ एम्प्लॉयमेंट करताय काहीतरी. म्हणजे एखादी मशीन विकत घेतली आणि तुम्ही ती मशीनीवर काहीतरी, म्हणजे प्रिंटिंग प्रेस घेतली आहे कर्ज घेऊन. फक्त सरकारने असं काहीतरी घ्यायचं असेल तर त्यावर तुम्हाला त्या कर्जावर सूट दिली आहे काहीतरी,
अशी योजना म्हणजेच स्वयंरोजगारीच्या योजना आहेत. तर आत्ताची जी वेतनाधिष्ठित योजना आहे सगळ्यात टॉपमोस्टली कुठली आहे ती मनरेगा. आणि इकडे वेतनाधिष्ठित योजना कुठली असेल रे, सॉरी स्वयंरोजगार देणारी योजना आत्ताची कुठली आहे? दीनदयाळ अंत्योदय योजना. ओके, त्यामध्ये आता 2 ह्या ॲड केलेत, मिशन्स ॲड केलेत. त्या कुठल्या आहेत? नॅशनल रुरल लाईव्हलीहूड मिशन आणि नॅशनल अर्बन लाईव्हलीहूड मिशन. ह्या दोन्ही योजना ज्या आहेत, ओके, आजीविका अभियान, राष्ट्रीय आजीविका अभियान, ओके, ते सगळं त्याला दीनदयाळ उपाध्यायांचं नाव दिलं आहे आणि ती योजना ती केली आहे ज्यामध्ये हे सगळं स्वयंरोजगारीत आहे. तर माझा इच्छा काय आहे बघा, व्यवस्थित ऐका मी काय म्हणतोय ते. वारजे बॅचवर ते झालेलं आहे की तुम्ही चार्ट करून घ्या की 1973च्या योजनेपासनं जी महाराष्ट्रात झाली, ओके, त्यावेळीपासनं किंवा त्याच्या आधीपासनं, म्हणजे ह्या रोजगाराची योजना जर सगळ्यात पहिली कुठली म्हणली तर सगळ्यात मोठी योजना म्हणजे IRDP, इंटिग्रेटेड रुरल डेव्हलपमेंट प्रोग्राम. त्या IRDP पासून NHRM पर्यंतचा, ओके, NRLM पर्यंतचा, ओके, राष्ट्रीय ग्रामीण आजीविका अभियानापर्यंतचा प्रवास कुठल्या कुठल्या योजना घेऊन झाला आहे हे सगळं ना तुम्हाला मिळेल. प्रत्येक पुस्तकात काय केलेलं असतं बघा, प्रत्येक पुस्तकात ती योजना ती कधी सुरू झाली आणि काय एवढंच दिलेलं असतं, त्याचा उद्देश काय. माझं मत आहे की तुम्ही चार्ट करताना असा करा की ती योजना होती त्या IRDPतनं ही वेगळी झाली, पुन्हा ही मिसळली, ओके, त्यानंतर नेहरू रोजगार योजना आली, त्यानंतर ग्राम समृद्धी योजना आली आणि समृद्धी योजनेतनं पुन्हा स्वर्णजयंती रोजगार योजना, ओके, ग्रामीण रोजगार योजना आली 1997 साली 99 साली आणि त्यातनं पुन्हा 2011 साली आलं ते ग्रामीण आजीविका अभियान आणि त्यानंतर आता त्याचं नाव बदललं आहे. असं तुम्हाला त्या योजनांचं डायरेक्ट स्ट्रक्चर तयार करता आलं पाहिजे, म्हणजे त्या योजना कधीच विसरत नाही, त्यांचं साल कधी विसरत नाही आणि त्यांचा पर्पज पण कधी विसरत नाही. करायला जमेल हे, ओके, करून घ्यायचं. ओके, पुढे वेगवेगळे इंडेक्सेस खूप महत्त्वाचे आहेत. ओके, सगळ्यात पहिला इंडेक्स महत्त्वाचा आहे तो म्हणजे HDI. ओके, झाला आहे, सगळ्यांनी वाचला एकदा तरी आत्तापर्यंत HDI आणि तुम्ही बघितलं असेल की प्रश्न खूप येत आहेत HDIवर. HDI 4 महत्त्वाचे जे HDIची संबंधित आहेत ते 3 आहेत, HDI, IHDI आणि GDI. हे सगळे HDIशी संबंधित आहेत. म्हणजे IHDIमध्ये काय आहे की इनइक्वॅलिटी फक्त ॲडजस्टेड केलेली आहे आणि GDIमध्ये काय, पुरुषांचा वेगळा HDI काढला, स्त्रियांचा वेगळा काढला आणि त्यांचं कम्पॅरिझन केलं. GII, जेंडर इनइक्वॅलिटी इंडेक्स, GII म्हणजे त्यामध्ये मात्र वेगवेगळे फॅक्टर्स लक्षात घेतलेत. ओके, म्हणजे प्रजनन दर काय आहे, ग्रॉस एनरोलमेंट रेशो काय आहे, त्यानंतर या बाजूचा रोजगारातला सहभाग दर काय आहे, हे वेगवेगळे आहे. ह्याच्यावर 2दा प्रश्न आला आहे, प्रिलिम्समध्येच 2दा प्रश्न आला GIIवर. ओके, त्यामुळे GII इंडेक्स पण महत्त्वाचा आहे. हे 4ही इंडेक्स महत्त्वाचे आहेत. त्यानंतर ईज ऑफ डुईंग बिझनेस, ज्यामध्ये भारत खूप जोरात प्रगती करतो आहे. ओके, खूप जोरात प्रगती करतो आहे आणि यातलं जे 10 फॅक्टर्स आहेत, 10 पॅरामीटर्स आहेत ते तुमचे पाठ पाहिजेत की 10 पॅरामीटर्स जे ईज ऑफ डुईंग बिझनेस करताना वापरतो आहे त्यामध्ये कुठले कुठले पॅरामीटर्स विचारात घेतले जातात ईज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये. कारण ज्या प्रकारे आपण प्रगती केली आहे 131, 30, 130, 100, 77, 63, ओके, म्हणजे आपण खूप पट पुढे आलो आहे. तर मग हे याच्यावर प्रश्न येण्याची शक्यता ईज ऑफ डुईंग बिझनेसवर. त्यामधल्या विशेषतः आत्ता कितवा नंबर आहे, 3 वाक्य जर आली तर आत्ता नंबर कितवा आहे, कुठल्या देशापेक्षा आपण पुढे आहोत मागे आहोत आणि मेन म्हणजे पॅरामीटर्स, जे 10 पॅरामीटर्स आहेत ते कुठले कुठले पॅरामीटर्स आहेत तुम्हाला माहीत पाहिजे. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे यावेळची नीती आयोग जे काम करतं आहे, म्हणजे जे ऑल ओव्हर इंडिया UNDP किंवा वेगवेगळ्या UNच्या संस्था आहेत, ओके, ज्या वेगवेगळं इंडेक्सेस काढतात, पण नीती आयोगाचे जे इंडेक्सेस आहेत ते महत्त्वाचे आहेत. येते का लक्षात तुमच्या? नीती आयोगाचे जे इंडेक्सेस आहेत ते महत्त्वाचे. ते इंडेक्सेस दिलेत मी खाली. हेल्थ सिस्टीम, इंडिया इनोव्हेशन इंडेक्स, स्कूल एज्युकेशन इंडेक्स, क्वालिटी इंडेक्स, कंपोजिट वॉटर मॅनेजमेंट इंडेक्स, कळत आहे? हे इंडेक्सेस वरचे झालेले. ओके, ईज ऑफ डुईंग बिझनेस व्यवस्थित करायचं आणि विशेषतः यावेळेचे नीती आयोगाचे इंडेक्सेस सगळे महत्त्वाचे दिलेत का, लिस्ट दिले ती महत्त्वाची आहे का नाही, मी स्क्रीनशॉट मारून दिलेत, पण यातली वाचतानाच लक्षात येतील तुमच्या की इंडिया इनोव्हेशन इंडेक्स असू दे किंवा महत्त्वाचं म्हणजे कंपोजिट वॉटर मॅनेजमेंट इंडेक्स खाली घे. असे काही महत्त्वाचे इंडेक्स आहेत. मोबिलिटीवरचा इंडेक्स आहे. फक्त बघून कळलं पाहिजे की हा नीती आयोगाचा इंडेक्स आहे की नाही आहे. येते लक्षात? एवढंच करून घ्या. खाली घे वरती थोडंसं. हां, ठीक आहे. हे काही रिपोर्ट्स आहेत. ओके,
दिसत आहेत का तुम्हाला? ओके, एवढे सगळे नाहीत करण्याची गरज आहे. ओके, चिल. प्रॉब्लेम हा आहे की आता काय करायचं आहे यातलं, तर नक्की बघून घ्यायचं आहे की प्रत्येक इंडेक्स कुणी काढलं आहे. म्हणजे बघा, मी तुम्हाला सांगत नाही, वरचे इंडेक्स जे मी सांगितले तुम्हाला ते ऑब्व्हियसली परफेक्ट करून घ्यायचे. पण हे जे इंडेक्सची नावं दिलेत मी तुम्हाला, ओके, तो ना फक्त कोण काढतं आणि काय अवस्था आहे एकदा बघून घ्यायला काय प्रॉब्लेम आहे का? मी तुम्हाला सांगतोय, जो इकॉनॉमीचा अभ्यास आहे तो जवळपास एक 15 ते 20 दिवसांचा अभ्यास आहे. ओके, तर फर्स्ट रीडिंग याला लागणार आहेत 15 दिवस आणि 5 दिवसांची रिव्हिजन. हे जे रिपोर्ट्स आहेत ना, ते सगळं मी डायरेक्ट हे काढलं आहे स्क्रीनशॉट, पण हे रिपोर्ट्स आहेत ते सगळे महत्त्वाचे आहेत. ओके, फक्त अपेक्षा ही नाही आहे की HDI IHDI सारखं व्यवस्थित करणे, ईज ऑफ डुईंग बिझनेससारखं व्यवस्थित करणे, पण एवढं माहीत असणे की हा इंडेक्स कोण काढतं आहे, ओके, आणि भारताची अवस्था काय आहे. येते लक्षात तुमच्या? एवढं करून घ्यायचं आहे, बाकीचं सगळं करून घ्यायची काही गरज नाही आहे. ओके, खाली घे. येस, आता पुढचं आलं आहे कन्सेप्ट्स. कन्सेप्टवर प्रत्येक वेळी 2 प्रश्न आहेत, प्रत्येक वेळी 2 प्रश्न. पण त्यात पण जर बघायला गेलं तर सगळ्यात त्यांचा भर आहे मनी अँड इन्फ्लेशनवर. सगळ्यात जास्त भर कशावर आहे? मनी अँड इन्फ्लेशन. चलन आणि चलनवाढ. चलन म्हणजे काय आहे, चलनवाढ म्हणजे काय, चलनवाढीचे काय बाबा परिणाम आहेत, कारणं काय आहेत. पहिलं बघूयात नॅशनल इन्कम. नॅशनल इन्कमच्या कन्सेप्ट तुम्हाला मी सांगतो. कुठल्या कुठल्या कन्सेप्ट आहेत? GDP, GNP, NDP, NNP. ओके, त्यानंतर GDP कशा काढायच्या, कुठल्या बेसिसवर काढायच्या, त्यामध्ये कुठल्या कुठल्या आहेत? फॅक्टर कॉस्ट, मार्केट प्राईस, कॉन्स्टंट प्राईस, करंट प्राईस, राईट. त्यानंतर पर कॅपिटा इन्कम ही कन्सेप्ट आहे, पर कॅपिटा इन्कम. तर पर कॅपिटा इन्कमच्या कन्सेप्टनंतर कुठली आहे? पर्सनल इन्कम ही कन्सेप्ट आहे. पर्सनल इन्कम नंतर डिस्पोजेबल इन्कम कन्सेप्ट आहे. कळतं आहे? डिस्पोजेबल इन्कम कन्सेप्ट आहे. येत आहेत लक्षात तुमच्या? आणि सगळ्यात शेवटचा मुद्दा आहे तो म्हणजे पर्चेसिंग पॉवर पॅरिटी. पर्चेसिंग पॉवर पॅरिटी, व्हॉट इज PPP. ह्या नॅशनल इन्कमच्या एवढ्या कन्सेप्ट आहेत त्या व्यवस्थित झाल्या पाहिजेत. त्यानंतर ग्रीन GDP ही संकल्पना काय आहे, जेंडर बजेट सॉरी ग्रीन GDP ही संकल्पना काय आहे, ते बजेट वगैरेचं पुढचं बघूया आपण. ह्या एवढ्या म्हणजे ग्रीन GDP पर्यंतच्या जेवढ्या संकल्पना सांगितल्या ह्या सगळ्या नॅशनल इन्कम या पार्टमध्ये येतात. त्यानंतर मनी अँड इन्फ्लेशन. मनी आणि करन्सीमधला फरक काय आहे? ओके, पुस्तकामध्ये जे तुम्हाला दिलं आहेत ना वेगवेगळे फॅक्ट्स सगळे, एवढं करायची गरज नाही आहे. काही कायदे आहेत तेवढे व्यवस्थित, म्हणजे भारतीय नाणे कायदा 2011 वगैरे वगैरे, पण एवढा फरक लक्षात येऊ दे की कुठल्या कुठल्या प्रकारच्या करन्सी आहेत, ते कोण छापतं आहे आणि एवढंच. बाकी सगळं जे प्रत्येक लाईनीला ह्या वर्षी हे झालं, ह्या वर्षी एवढं नाही विचारत आहे तुम्हाला कोणी. कळतं आहे का तुम्हाला? एवढं कोणीही विचारत नाही आहे आणि करण्याची गरज नाही आहे. फक्त तुम्हाला कळू दे की तेव्हा पैसा कसा आहे, ओके, नाणी कोण छापतं, पैसा कोण छापतं, पैशाचे वेगवेगळे प्रकार कुठले आहेत, दॅट्स इट. आणि त्यानंतरचे जे वेगवेगळे सिद्धांत दिलेत बघा, क्वांटिटी थिअरी ऑफ मनी, मनी मल्टिप्लायरची कन्सेप्ट आहे. ओके, ह्या कन्सेप्ट मात्र त्या मनी ह्या पार्टमधल्या करून घ्या. M0 म्हणजे काय, M1, M2, M3 म्हणजे काय. ओके, काय बाबा M0 आणि M1 मधला फरक काय आहे? कुठला पैसा वाढलो की पुढचा पैसा वाढत जातोय, म्हणून कुठल्या ह्याला पायाभूत पैसा म्हणायचा, कुठल्या ह्याला रिझर्व्ह मनी म्हणायचा. ओके, कुठला नॅरो मनी आहे, कुठला ब्रॉड बेस्ड मनी आहे. एवढ्या कन्सेप्ट फक्त मनीमधल्या करून घ्या, चलनमधल्या. आणि मग पुढचा मात्र महत्त्वाचा पार्ट आहे तो म्हणजे चलनवाढ. चलनवाढीची कारणं काय आहेत? ओके, कारणं 2 कुठली कुठली आहेत रे? डिमांड पुल, कॉस्ट पुश. डिमांड पुलमध्ये काय आहे? डिमांड वाढते, दॅट्स इट. डिमांड कुठल्या 2 प्रकारे वाढते? पैसा वाढतोय आणि दुसरं काय वाढेल? लोकसंख्या वाढते. ह्या दोन्हीनं डिमांड वाढणार आहे की नाही? लोकसंख्या वाढते, डिमांड वाढते आणि लोकांच्याकडचा पैसा वाढतो. मग लोकांच्याकडचा पैसा कसाही वाढतो. ओके, गव्हर्नमेंटकडचा पैसा, गव्हर्नमेंट जास्त पैसा ओतू दे, बाहेरनं FDI येऊ दे, तुमच्या सबसिडीज वाढवू देत, कसाही कन्झ्युमरच्या हातातला, मार्केटच्या हातातला पैसा वाढला, ओके, की इन्फ्लेशन वाढणार आहे. आणि कॉस्ट पुश इन्फ्लेशन म्हणजे काय? सप्लाय कमी होते, कुठल्याही कारणानं कमी होते पण सप्लाय कमी होते, म्हणजेच कॉस्ट पुश इन्फ्लेशन. ही कारणं झाली. ओके, आता परिणाम कसा आहे? कुठेपर्यंत इन्फ्लेशन चांगलं असतं? चालणाऱ्यापर्यंतच. आपलं टार्गेट आहे 4 ± 2 म्हणजे 6%. काय 6% काय? CPI. CPI म्हणजे काय? कन्झ्युमर प्राईस इंडेक्स. आता मग दोन्हीतला फरक काय आहे? होलसेल प्राईस इंडेक्स आणि कन्झ्युमर प्राईस इंडेक्समधला फरक काय आहे हे समजणं गरजेचं आहे.
ओके, मग मेजर तरी कळलं पाहिजे की काय फरक आहे. आत्तापर्यंत WPIवर प्रश्न येऊन गेला, यावेळी CPIवर येऊ शकतो प्रश्न. म्हणजे CPI कसा मोजला जातो, कोण मोजतं, कुठले फॅक्टर्स जास्त लक्षात घेतले जातात, कुठले घेतले जात नाहीत. ओके, तर ही WPI CPI मधला फरक लक्षात आला पाहिजे तुमच्या. तर 4 ± 2% ही कुठली समिती सांगते? उर्जित पटेल कमिटी सांगते. मग 2014-15 सालच्या ज्या फायनान्शियल इन्क्लुजन्सच्या समिती आहेत त्या जरा व्यवस्थित करून घ्यायच्यात तुम्ही, कळते. पण ओव्हरऑल लक्षात घ्या, हे करताना कन्सेप्टवर भर द्या की बाबा ती कन्सेप्ट आहे, तो फॉर्म्युला आहे किंवा त्याची कारणं वगैरे ते कळत आहेत का आपल्याला. कळली नाहीत तर विचारून घ्या, अजून 4 महिने आहेत. ओके, कन्सेप्ट बाबतीत रट्टा मारायचा नाही आहे, कन्सेप्ट बाबतीत विचारून घ्यायचं आहे की हे का, म्हणजे हे याच्यामध्ये आहे, म्हणजे निर्यातीत वाढ होते. ओके, हे कॉस्ट पुश इन्फ्लेशनचं कारण कसं काय आहे कळलं पाहिजे की निर्यातीत वाढ होते म्हणजे बाहेर जातोय, म्हणजे तुमच्या इकॉनॉमीमधला कमी होतोय की नाही सप्लाय. कोणत्याही प्रकारे सप्लाय कमी होते म्हणजे ते कॉस्ट पुश इन्फ्लेशनचं एक कारण आहे. तर हे अजिबात ठरवून घेऊ नका, ते विचारून घ्या आम्हाला. ओके, पुढचं मॉनिटरी इन्फ्लेशनची सगळी व्यवस्थित करून घ्यायची. तर कारणं, परिणाम पण, आणि म्हणजे पुन्हा कसं प्रिव्हेन्शन करू शकतो आपण, ते रोखू कशी शकतो, आणि ते रोखण्यासाठी मग दोन्ही खालचे समजणं महत्त्वाचं आहे, मॉनिटरी पॉलिसी आणि फिस्कल पॉलिसी. ठीक आहे, आता आपण मॉनिटरी पॉलिसी बघूया. चलन आणि चलनवाढ याच्यावर जास्त प्रश्न आत्तापर्यंत आलेले आहेत. करणार का व्यवस्थित? ओके, क्लिअर व्यवस्थित करून घ्यायचं, काय कळलं नाही तर विचारायचं. पण चलन आणि चलनवाढ हा टॉपिक परफेक्ट करून घ्यायचा. पुढचं मॉनिटरी पॉलिसी करताना रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया माहीत असणं गरजेचं आहे. पण पर्टिक्युलरली मॉनिटरी पॉलिसीमध्ये 2 आहेत, क्वालिटेटिव्ह कंट्रोल आणि क्वांटिटेटिव्ह कंट्रोल. त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं आहे क्वांटिटेटिव्ह कंट्रोल. ओके, संख्यात्मक, त्यामध्ये काय काय येतं? CRR, SLR, LAF, लिक्विडिटी ॲडजस्टमेंट फॅसिलिटी. यामध्ये 3 गोष्टी, रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट, बँक रेट. त्यानंतर वेगळाच मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी रेट. आणि सगळ्यात शेवटचं आहे ते म्हणजे ओपन मार्केट ऑपरेशन्स. कळते? ओपन मार्केट ऑपरेशन्स. तर हे झाले क्वांटिटेटिव्ह. क्वालिटेटिव्हमध्ये सगळ्यात एकच महत्त्वाचं आहे ते म्हणजे प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग. व्हॉट इज प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग? ओके, तर प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग हे मात्र कुठल्या क्षेत्राला दिलं जाते, किती प्रमाणात दिलं जाते, कुठल्या बँकांनी द्यायचं असते, कुठल्या बँकांनी द्यायचं नसतंय, हे सगळं व्यवस्थित करून घ्यायचं. किती टक्के द्यायचं असतं रे प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग? 40%. की कुठल्या क्षेत्रानं दिलं जातं, कुठल्या बँकांनी नाही दिलं तर चालतंय मग रे, किंवा त्यांना असं बंधन नाही दिलं तर चालतंय असं नाही, ते बंधन नाही आहे. सहकारी बँका, फॉरेन बँकांना आहे बरं का 40%. ओके, कोणतरी म्हटलं मला इथं फॉरेन बँकना 40% आहे, फक्त त्यांची क्षेत्र वेगळी आहेत. त्यांना शेती वगैरे क्षेत्रात नाही चालतं. ओके, त्यांना एक्सपोर्ट रिलेटेड ह्याच्यात द्यावं लागते, पण त्यांना द्यावं लागतं. ओके, पुढचं फिस्कल पॉलिसीमध्ये तुम्हाला मी जो चार्ट समजावून सांगितला आहे, ओके, तो व्यवस्थित आला पाहिजे. म्हणजे त्यामध्ये टॅक्सेस, वेगवेगळे कर रचना आहे, टॅक्स, नॉन टॅक्स जे आहे, म्हणजे रेव्हेन्यू रिसिप्ट्स कळल्या पाहिजे, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर, कॅपिटल रिसिप्ट आणि कॅपिटल एक्सपेंडिचर. यामध्ये काय काय येतं, काय वाढल्यावर काय कमी होतं आहे, काय केल्यावर कसं कमी होतं आहे, हे कळलं पाहिजे. ह्या फिस्कल पॉलिसीचा आवाका खूप मोठा आहे. फिस्कल पॉलिसी म्हणजे फोकस ऑन गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर किंवा गव्हर्नमेंटचं जे बजेट आहे, ओके, बजेट कळणे. आणि बजेटवर आत्तापर्यंत MPSCवर या भागावर जास्त प्रश्न आलेत करांवर. कुठले कर आहेत, GST काय आहे, कसं, तर तो कर हा भाग व्यवस्थित करून घ्या. पण ओव्हरऑल ते बजेट जे आहे ते व्यवस्थित झालं पाहिजे तुमचं. कळते? म्हणजे तुमचा जो टॉपिकमध्ये कळलं पाहिजे बघा की आपलं जे बजेट आहे, ओके, तुम्हाला आठवतं आहे किती मला माहीत नाही आहे, त्यामध्ये 2 खाती असतात, एक रेव्हेन्यू खातं आणि दुसरं रेव्हेन्यू खातं आणि कॅपिटल. ओके, भांडवली खातं आणि महसुली खातं. महसुली खात्यामध्ये पुन्हा 2 भाग आहेत, काय? रिसिप्ट्स आणि एक्सपेंडिचर. आणि इकडे पण रिसिप्ट्स आणि एक्सपेंडिचर. तर मग रेव्हेन्यू रिसिप्ट्स कुठल्या कुठल्या भागात येतात? एक टॅक्समार्फत, करांमार्फत, तर कुठले कर वेगवेगळे आहेत. आणि दुसरं आहे नॉन टॅक्समार्फत कुठले एखादी गोष्ट विकून, सेलिंग ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे, प्रॉफिट, इंटरेस्ट आणि डिव्हिडंड. प्रॉफिट, इंटरेस्ट, डिव्हिडंड हा उत्पन्नाचा सगळ्यात मोठा भाग असतो. प्रॉफिट, इंटरेस्ट आणि डिव्हिडंड हे सगळं रेव्हेन्यूमध्ये झालं. रेव्हेन्यू एक्सपेंडिचरमध्ये काय? रेव्हेन्यू खातं, महसुली खातं वेगळं कसं आहे? रेव्हेन्यू खातं म्हणजेच रोजचा खर्च,
गरजेचंच आहे, त्यातून काही तुम्हाला मिळणार नाही, म्हणजे रेव्हेन्यू एक्सपेंडिचर केलं तर त्यातून तुम्हाला काही माघारी मिळणार नाही, असा खर्च म्हणजे रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. म्हणजे तुमच्या सबसिडीज, तुमच्या पेन्शनवरचा खर्च, डिफेन्स एक्सपेंडिचर इज अ पार्ट ऑफ रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. कारण डिफेन्स एक्सपेंडिचरवर तुम्ही काहीतरी खर्च करता, त्यातून तुम्हाला काही मिळतं, तुम्हाला काही प्रॉफिट मिळतो, तुम्हाला काही इंटरेस्ट मिळतो, तुम्हाला काही डिव्हिडंड मिळतो का? असं जर तिन्हीपैकी काहीच मिळत नसेल तर तो रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. येतं लक्षात तुमच्या? तर हे कुठले कुठले आहेत रेव्हेन्यू एक्सपेंडिचर हे बघून घ्यायचे. त्यानंतर परत कॅपिटल एक्सपेंडिचर कुठले असतील रे, ह्यातून मिळतं आहे. म्हणजे एखादा असं ॲसेट करणं, म्हणजे मेट्रो तयार करताय तुम्ही, त्यातून पुन्हा मागे पुढे प्रॉफिट येणार आहे की नाही, तर ते कॅपिटल एक्सपेंडिचर. ओके, तुम्ही एखाद्याला लोन देताय, त्याच्यावरचा इंटरेस्ट येणार आहे की नाही, कॅपिटल एक्सपेंडिचर. तुम्ही एखाद्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करताय, त्याच्यावरची डिव्हिडंड येणार आहे की नाही, तर तो कॅपिटल एक्सपेंडिचर आहे. कळतं आहे? आणि मग सगळ्यात शेवटी राहते कॅपिटल रिसिप्ट, की बाबा हे सगळं बजेट मॅनेज करायला आमचा आता खर्चच एवढा होतोय, म्हणजे माझा खर्चच होतोय 270, पण रेव्हेन्यूकडनं मला पैसेच येत आहेत 130 रुपये, आता राहिलेले 140 कुठून मिळू? तर माझं मग पर्याय राहतोय की काही कंपन्यांची डिसइन्व्हेस्टमेंट कर, ओके, किंवा काहीतरी कर, आणि मग ते डिसइन्व्हेस्टमेंट करून पण काही पैसे मला यायचे आहेत, तर मग कर्ज घे. तर ते मग कर्ज कुणाकडं घे? त्याचे दोन पर्याय आहेत, अंतर्गत कर्ज आणि बाह्य कर्ज. ते अंतर्गत कर्ज कोण देणार आहे आपल्याला? RBI देणार आहे. RBI देतं म्हणजे कोण देतं? RBI कुणाकडून घेतं? लोकांकडून घेतं. म्हणजे RBI गव्हर्नमेंट सिक्युरिटी छापतं, लोकांकडून पैसे घेतं, म्हणजे बँकांकडून पैसे घेतं आणि देतं. हे सगळं जे बजेट आहे ते डोळ्यांपूर्ण गेलं पाहिजे. त्यामध्ये काही डाऊट आहे का कळला पाहिजे, की हे असंच का आहे हे पण कळलं पाहिजे. कळतंय? आणि मग पुढे जायचं आहे हळूहळू. हे वाचताना फॅक्ट्स येणार आहेत, हो येणार आहेत, ओके, पण त्या फॅक्ट्स पण कुठल्या करायचे आहेत हे पण तुम्हाला कळेल ते एकदा बजेट करायला लागलं की. सगळ्यात शेवटचं आहे बॅलन्स ऑफ पेमेंट. ओके, बॅलन्स ऑफ पेमेंट म्हणजे इंटरनॅशनल खातं. त्यामध्ये पण हे दोनच आहेत, पण त्यामध्ये जरा व्यवस्थित करून घ्या की ट्रेड डेफिसिट काय, मेन म्हणजे करंट अकाउंट डेफिसिट ही संकल्पना काय. वरच्या फिस्कल पॉलिसीमध्ये पण वेगवेगळ्या जे राजकोषीय तूट म्हणजे काय, ओके, त्यानंतर महसुली तूट म्हणजे काय, प्राथमिक महसुली तूट म्हणजे काय, प्राथमिक राजकोषीय तूट म्हणजे काय, सगळं कळलं पाहिजे तुम्हाला. कुठला डाऊट असेल तर विचारा, पण हे सगळे तुटीचे प्रकार ते सगळं झालं पाहिजेत. हे जे 5 आहेत ना, ह्यातली कुठलीही कन्सेप्ट मला कळली नाही आहे असं नको झालं. बॅलन्स ऑफ पेमेंटमध्ये एक्सचेंज रेट म्हणजे काय असतो, ओके, करंट अकाउंट डेफिसिट म्हणजे काय, कुठल्या कुठल्या गोष्टींचा सगळ्यात जास्त परिणाम होतो आहे आपल्यावर, गोल्ड, पेट्रोलियम, आपण सगळ्यात जास्त इम्पोर्ट सगळ्यात जास्त काय करतो, सगळ्यात जास्त एक्सपोर्ट काय करतो, कुठल्या देशावर सगळ्यात जास्त व्यापार आहे, ओके, कुठल्या जास्त देशाला आपण एक्सपोर्ट कुठलं करतो, कुठल्या जास्त देशाकडनं आपण इम्पोर्ट करतो, ह्या सगळ्या गोष्टी बघून घ्यायच्यात. एक तो टॉपिक घेतला की तो कंप्लीट केल्याशिवाय उठायचंच नाही, त्याचे फॅक्टर्स बघितल्याशिवाय वेगवेगळे काय आहेत. कळतंय? तर ह्या 5 कन्सेप्ट व्यवस्थितच करून घ्यायचेत, व्यवस्थितच. प्रश्न जास्त येतात का? नाही, 2 ते 3 प्रश्न येतात, पण व्यवस्थित करून घ्यायचे, कारण इकॉनॉमीचा एक पाया आहे. ओके, पुढे प्लॅनिंग. प्लॅनिंग म्हणजे मला म्हणायचं आहे पंचवार्षिक नियोजन जे आहे, ओके, त्यामधलं मेन म्हणजे आधी इतिहास जो आहे त्यामधल्या ह्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत त्या आधी व्यवस्थित करून घ्यायच्या. विश्वेश्वरय्या योजना, फिक्की योजना, काँग्रेस योजना, मुंबई योजना, गांधी योजना, जनता योजना, आणि सगळ्यात शेवटी स्वातंत्र्याआधीची योजना म्हणजे सर्वोदय योजना. आणि त्यानंतरची सुरुवात झाली ती म्हणजे प्लॅनिंग कमिशन. आता काय चालू आहे? नीती आयोग. दोघांमधला फरक तुम्हाला कळला पाहिजे. यावर्षी नीती आयोगाच्या वर्किंगवर प्रश्न येण्याचा शक्यता आहे. वन ऑफ द बेस्ट प्रिन्सिपल काय आहे रे नीती आयोगाचं? प्रिन्सिपल काय आहे? म्हणजे प्लॅनिंग कमिशन ह्याच्यामध्ये फरक काय होता? प्लॅनिंग कमिशन इज वर्किंग ऑन बार्गेनिंग फेडरलिझम किंवा कॉम्पिटिटिव्ह फेडरलिझम, आणि नीती आयोग कशावर वर्क होत आहे? कोऑपरेटिव्ह फेडरलिझम. कारण काय आहे की आधी प्लॅनिंग कमिशनमध्ये आधी फक्त निर्णय प्लॅन केला जायचा, पण प्लॅन फक्त प्लॅनिंग कमिशन करायचं आणि ते NDC नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिल समोर मांडला जायचा, ज्यामध्ये तुमच्या राज्याचे मुख्यमंत्री आणि गव्हर्नर्स वगैरे असायचे युनियन टेरिटरीचे. इथं मात्र कसं आहे नीती आयोगामध्ये प्लॅनिंग करतानाच तुमचे असतात गव्हर्नर्स वगैरे वगैरे. ओके, मुख्यमंत्री, गव्हर्नर, त्या गव्हर्निंग काउन्सिल हा एक पार्ट आहे नीती आयोगाचा. म्हणजे आधी प्लॅनिंग कमिशनमध्ये तुम्ही नियोजन करताना राज्याचे मुख्यमंत्री नसायचे, आता मात्र नीती आयोगामध्ये
सगळ्यांना बरोबर घेऊन प्लॅनिंग केलं जातं. ह्यालाच कॉपरेटिव्ह फेडरलिझम म्हणतात. ओके, हे खाली घे. आता वेगवेगळे 5 इयर प्लॅन्स, यामधले नियोजित वृद्धी दर किती आहे, साध्य वृद्धी दर किती आहे, हा चार्ट व्यवस्थित करून घ्या. आणखी खाली घे. आता मी तुम्हाला जास्त काही सांगणार नाही, कुठलं मॉडेल आहे, काय मॉडेल आहे, कसं सगळं व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. आणि ह्यामध्ये ह्या सगळ्या मी योजना दिलेल्या आहेत. ह्या योजनांमध्ये कुठले राजकीय घडामोडी झालेत, ओके, कुठल्या ह्या झालेत, हे सगळं व्यवस्थित कुठली धरणं बांधली गेली पंचवार्षिकमध्ये. ओके, हे मी काय केले की जे बुकमध्ये दिलेलं आहे ते फक्त मी ह्या टेबल स्वरूपात मांडलेलं आहे. प्रत्येक ह्याच्यामध्ये जा, म्हणजे इथं औद्योगिक अधिनियमन बघितलं आहे ना पुस्तकात, जा की काय बघून घ्या. पण ज्यावेळी तुम्ही फायनलला जाल त्यावेळी काय एवढं जास्त नाही लक्षात राहत. लक्षात घ्या फक्त ह्या योजनेत हे आहे का, ठीक आहे, ह्या पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये ही धरणं बांधली गेली, दॅट्स इट. हे खत कारखाने चालू केले, एवढंच प्रश्न येणार आहेत. म्हणजे खालीलपैकी कोणत्या क्रिया किंवा कोणते प्रकल्प पहिल्या पंचवार्षिक योजनेदरम्यान सुरू करण्यात आलेले आहेत किंवा नाहीत, असा प्रश्न येऊ शकतो. तर ह्या गोष्टी तुमच्या क्लिअर व्हायला पाहिजेत काय आहेत ते. ओके, जास्त नाही. हा कळतोय चार्ट कसा आहे की काय काय केलेत, हा फक्त व्यवस्थित बघून घ्यायचा आहे की पंचवार्षिक योजनांवर जे 1-2 प्रश्न येतोय ते सुटले नको पाहिजेत. एवढंच करा, पण व्यवस्थित करा. घे खाली, घे, भरपूर आहे खाली, भरपूर. प्रत्येक योजनेचं नाव काय आहे, प्रत्येक योजनेचं उद्दिष्ट काय आहे, प्रत्येक योजनेची काय म्हणतात संकल्पना किंवा व्याख्या किंवा एक उद्दिष्ट वाक्य असतं ते काय आहे. ओके, आणि हे सगळं पंतप्रधानांच्या विचारसरणीवर ठरवावर का त्यावेळेचे, म्हणजे ज्यांच्या काळात पंचवार्षिक योजना झाली त्यांच्या काळात काय. म्हणजे इंदिरा गांधी म्हणजे गरिबी आणि दारिद्र्य निर्मूलन आणि स्वावलंबन ही संकल्पना डोक्यात आलीच पाहिजे. की अटल बिहारी वाजपेयी म्हणजे शिक्षण आलंच पाहिजे डोक्यात. ओके, अशा गोष्टी लक्षात ठेवा, तर त्या गोष्टी तुमच्या लक्षात राहतील, सगळ्या योजना लक्षात राहतील. घे खाली. SDGs आणि MDGs पाठ करायचे, पाठ. हे तुम्हाला फोटो टाकला आहे मी. पहिलं कुठलं आहे तर इरॅडिकेट एक्स्ट्रीम पॉवर्टी अँड हंगर. दुसरं अचीव युनिव्हर्सल प्रायमरी एज्युकेशन. तिसरं आहे प्रमोट जेंडर इक्वालिटी अँड एम्पॉवर वुमन. चौथं रिड्यूस चाइल्ड मोर्टॅलिटी. रिड्यूस, ओके, कुठे कुठे इलिमिनेट आहे, कुठे रिड्यूस आहे. ओके, कॉमन सेन्स त्यावेळी परीक्षेत जास्त होत नाही वर्कआउट. ओके, तुम्ही जर यावेळी आत्ता विचार केला नाही तर तो कॉमन सेन्स काहीच कळत नाही. ते होतं, अरे मला माहिती होतं पण सुटलं, असं नाही चालत आहे. 5वं इम्प्रूव्ह मॅटर्नल हेल्थ. 6वं कॉम्बॅट HIV एड्स किंवा मलेरिया अँड अदर डिसिजेस. 7वं एन्श्युअर एन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी. अँड 8वं आहे ते ग्लोबल पार्टनरशिप फॉर डेव्हलपमेंट. हे आता MDGs आहेत. आत्ता आहेत का चालू आहे, आत्ता काय चालू आहेत, SDGs, ते खाली आहेत. ह्यात वेगवेगळे आहेत, लक्षात घ्या. आता 13वं 14वं 15वं. 14वं आहे बघा खाली घ्या, लाईफ बिलो वॉटर. आणि 15वं आहे लाईफ ऑन लँड. प्रश्न असे येऊ शकतात ना, म्हणजे तुम्हाला डायरेक्ट देऊ शकतात ते एका बाजूला जोड्या लावा. ओके, एका बाजूला ही आहे, दुसऱ्या बाजूला गट अ गट ब. एकामध्ये 14वं ध्येय 15वं ध्येय आणि एका बाजूला लाईफ ऑन लँड. कळत आहे, लाईफ ऑन लँड आणि लाईफ बिलो वॉटर. तुम्हाला म्हणून पाठ पाहिजेत. त्यातली प्रत्येक उद्दिष्ट 169 उद्दिष्ट काही तुम्हाला येणार आहेत का, मग निदान गोल्स तरी पाठ असू देत. आणि पाठ करणं म्हणजे काही ते टीट बिट्स जोडा की 14वं म्हणजे हे मी आधी पाण्यात गेलो पुन्हा जमिनीवर आलो, काही चालेल. ओके, इमॅजिनेशन पॉवर पाहिजे जर MPSC द्यायची असेल तर. आंतरराष्ट्रीय संघटनांमधल्या मी पहिल्यांदा दिलेत बघा 3 संस्था आहेत. ओके, 3 संघटना आहेत ज्या आपल्या साऊथ एशियामधल्या आहेत. सार्क, बिमस्टेक आणि BBIN. ठीक आहे, आता सार्क वर्कआउट होत नाही आहे तर इंडिया इज फोकसिंग ऑन बिमस्टेक. त्यानंतर आता RCEP चर्चेत आहे. तर RCEPसाठी संदर्भित 3 आहेत. ओके, आशियान संघटना. त्यानंतर RCEP म्हणजे ASEAN+6 RCEP होतं, आता 5 म्हणलायला पाहिजे. आणि त्यानंतर +2 म्हणजे काय, ईस्ट इकॉनॉमिक समिट, सॉरी ईस्ट एशिया समिट. त्यामध्ये पुन्हा US आणि रशिया ॲड झाल्यावर EAS होतं. येते लक्षात, ह्या 3 संस्था आशियानशी संदर्भात आहेत. त्यानंतर अपेक. ओके, नाफ्ता. हे का संस्था घेतलेत, तुमचा HR पार्ट. HRच्या पार्टमध्ये आंतरराष्ट्रीय संघटना आहेत बघा सगळ्यात शेवटी. ओके, त्यामध्ये जे आहेत त्या आधी व्यवस्थित करूनच घ्यायचे. EU, OPEC, ब्रिक्स आणि IBSA म्हणजे IBSA. ओके, ॲक्च्युली ब्रिक्स ही संस्था ती झाली ती इब्सातनं उदयास आलेली आहे. ब्रिक्स. OECD का महत्त्वाचे तर इकॉनॉमिकली महत्त्वाचे.
की ते खूप सगळे जे टॉप लेयर आहेत OECD मध्ये. ह्या आंतरराष्ट्रीय संघटना झाल्या, त्यांची स्थापना कधी झाली, काय झाली, आत्ता काय चालू आहे हे बघून घ्या. पण आता खालच्या ज्या अदर इम्पॉर्टंट इन्स्टिट्यूशन सांगतोय त्या जरा त्या वरच्यांपेक्षा जास्त महत्त्वाच्या आहेत. ओके, मेन म्हणजे वर्ल्ड बँक. वर्ल्ड बँकचे सगळे जे 5 आर्म्स आहेत ते काय आहेत, कधी स्थापन झाली, हे सगळं माहीत पाहिजे तुम्हाला. त्यानंतर IMF, काय फरक आहे IMF आणि वर्ल्ड बँकमधला, काय सगळ्या गोष्टी, कुणाचं वेटेज जास्त आहे, वोटिंग कुणाचं जास्त आहे, आता बदलल्याप्रमाणे कुठली चलन आहेत, कुठली स्टँडर्ड चलन आहेत. ओके, हे सगळं म्हणजे वर्ल्ड बँक IMF हे व्यवस्थित करून घ्यायचं, खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर WTOचं जास्त प्रत्येक परिषद वगैरे बघत बसण्याची गरजच आहे नाही, असं नाही आहे. पण निदान महत्त्वाच्या परिषदा आणि त्या परिषदांमध्ये काय झालं. ओके, खूप कमी महत्त्वाच्या परिषदा आहेत, खूप दोहा राऊंड माहीतच पाहिजे तुम्हाला, बाली राऊंड माहीतच पाहिजे तुम्हाला, कळते. आणि सगळ्यात पहिला उरुग्वे राऊंड ज्यातून निर्माण झाला, GATTच्या उरुग्वे राऊंडमधनं. बेसिक गोष्टी आहेत. ओके, पण प्रॉब्लेम आपला असा होतो की काही वेळा आपण सोडूनच देतो की मी ते करणारच नाही आहे. असं नाही आहे. 10 वाक्य असू देत WTO बद्दलची, पण ती 10 वाक्य माहितीच पाहिजेत तुम्हाला. कारण त्याचे कारण असं होतं की मी म्हणतो की असं त्यातलं तुम्हाला असू शकते असं की 3 वाक्य दिलेत WTO, म्हणजे खालील विधाने लक्षात घ्या आणि त्यातलं अयोग्य विधान निवडा. 3 वाक्य दिलेत, मला मान्य आहे की त्यातली तुम्हाला एखादं वाक्य माहीत नसेल, पण मग 2 वाक्य तरी माहीत असतील. ओके, म्हणून WTO करून घ्या की कुठल्या राऊंडमधनं निर्मिती झाली, काय झाली वगैरे वगैरे. ओके, त्यानंतरचं WTO नंतर ADB म्हणजेच आसियान डेव्हलपमेंट बँक. त्यानंतर पुढचा आहे AIIB. ओके, आशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक. ओके, ही चायनाच्या पुढाकारानं निर्माण झाली. त्यानंतरची ब्रिक्स बँक खाली. ब्रिक्स बँक, ह्या 3 बँक्स महत्त्वाचे आहेत आत्ता आपल्यासाठी. आणि हे आधीच्या वरचे जे आहेत त्यांना एक पार्ट टाईम म्हणून ह्या दोघांची निर्मिती झालेली आहे. शेवटच्या 2 AIIB, ओके, जे चायनाच्या पुढाकारानं निर्माण झालं, आणि ब्रिक्स बँक, त्यालाच आपण न्यू डेव्हलपमेंट बँक म्हणतो, न्यू डेव्हलपमेंट बँक. ओके, हे महत्त्वाचे आहेत. येते लक्षात. एवढ्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूशन्स करून घ्यायचेत. येतोय मुद्दा. आणि करंट अफेअर्स म्हणजे आता तुम्ही समजा नाम आहे, ओके, नॉन अलाइन मुवमेंट, आत्ताशी कुठं झाली हे तुम्हाला माहिती की नाही परिषद. येस, अझरबैजान. तर हे ह्यात नका मिसळू. हा इकॉनॉमीचा अभ्यास आहे, हा इकॉनॉमीचा वेगळा ठेवा, करंटचा वेगळा करा अभ्यास, करंटच्या लिस्टमध्ये नाम येऊ दे. ओके, इकडे नका करू इंटरमिंगल, आत्ता नको. ओके, आधी करताना आधी सगळं करून घ्या. सगळं इंटरमिंगल करायचं ते आपण शेवटी मार्चमध्ये बघूयात काय करायचं ते. आता पुढचं आहे सार्वजनिक वित्त व बँकिंग. खूप मोठा टॉपिक आहे. पहिलं म्हणजे टॅक्स स्ट्रक्चर. आत्ताचं टॅक्स स्ट्रक्चर आहे ते मात्र व्यवस्थित करा. डायरेक्ट टॅक्सेस कुठले आहेत, इनडायरेक्ट टॅक्सेस कुठले आहेत, कुठनं काय उत्पन्न मिळतं आहे, कर रचना व्यवस्थितच करून घ्या. आता काही संस्था दिलेत मी खाली, त्या मात्र व्यवस्थित करायच्यात. त्यांची स्थापना कधी झाली, काय झालं, कसं झालं. पहिली आहे नाबार्ड संस्था. दुसरी आहे एक्झिम म्हणजे काय, एक्सपोर्ट इम्पोर्ट बँक. NHB, नॅशनल हाऊसिंग बँक. सेबी, सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. IRDA, इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी. आणि PFRDA, ओके, पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी. त्या पुढचा एक क्रेडिट रेटिंग एजन्सीज. ओके, भारतातली आता नवीन चालू झाली आहे कुठली बघायची आहे, पण आधी महत्त्वाचे 3 इंटरनॅशनल आहेत. कुठल्या 3 आहेत, मुडीज, फिच आणि स्टँडर्ड अँड पुअर्स. ओके, S&P. ह्या 3 संस्थांचं भारताबद्दलचं मत आणि काय आहे हे सगळं माहीत पाहिजे. ओके, मुडीच्या मानांकनानं आपल्याला आता मानांकन कमी केलं वगैरे वगैरे, पण ह्या 3 क्रेडिट रेटिंग एजन्सीज व्यवस्थित झाल्या पाहिजेत. येते लक्षात. पुढे काही बँक्स नवीन निघालेत आणि त्यांच्यावर प्रश्न येण्याची शक्यता आहे. ह्या अशा 3 बँक्स आहेत, पेमेंट बँक, स्मॉल फायनान्स बँक आणि इन्व्हेस्टमेंट बँक. ओके, पेमेंट बँक, स्मॉल फायनान्स बँक आणि इन्व्हेस्टमेंट बँक. ह्या वरच्या सगळ्या मुद्द्यांशी आणि फायनान्शियल इन्क्लुजन रिलेटेड कमिटीज काय करायचं मी तुम्हाला सांगतो. डायरेक्ट टाकायचं गुगलवर
ओके, फायनान्स अँड बँकिंग रिलेटेड कमिटीज. खूप आहेत, फक्त बघून घ्यायच्या. तुमचा एक कॉन्फिडन्स असतो ना की ठीक आहे हे मी कुठंतरी म्हणजे एकदा करून घेतलं, तो खूप मोठा असतो. कळते, कमिटीज एकदा बघून घ्यायच्यात सगळ्या, विशेषतः बँकिंग रिलेटेडच्या. आलं काही लक्षात सार्वजनिक वित्त व बँकिंगमधलं? कृषीमधल्या करताना मेन म्हणजे ग्रीन रिव्हॉल्युशननं सुरुवात करायची. आणि वेगवेगळे डिफरंट रिव्हॉल्युशन्स आहेत ना, कुठल्या रिव्हॉल्युशनला काय म्हणतात कळते? ग्रीन रिव्हॉल्युशन, व्हाईट रिव्हॉल्युशन असू दे, कुठल्या रिव्हॉल्युशन, वेगवेगळे कलरची नावं दिली आणि वेगवेगळे रिव्हॉल्युशन आहेत. ते बघायचे कुठल्या नावानं काय काय. ओके, आणि तेवढंच बघून घ्या, मी नाही म्हणत आहे जास्त बघा. पण आता महत्त्वाचं आहे कृषी रिलेटेड स्कीम्स. हे आत्ताचं जे सगळं वेगवेगळं झालं की नाही, योजना मात्र कृषी रिलेटेड सगळ्या व्यवस्थित करून घ्यायच्यात. म्हणजे प्रधानमंत्री कृषी फसल विमा योजनेपासून ओके आत्ताची छत्रपती शिवाजी कृषी सन्मान योजना किंवा किसान योजना आहे, सगळ्या व्यवस्थित करून घ्यायच्यात. सगळ्या म्हणतोय मी, आत्ताच्या सगळ्या, मागच्या राहू देत सगळ्या, मागचं काही करू नका. आत्ता जेवढ्या चालू आहेत तेवढ्या मात्र झाल्या पाहिजेत. येतं लक्षात? कृषीचं काय करायचं आहे पार्ट, ॲग्रोनॉमीचं बाकीचं काही करत बसायचं नाही आहे. ओके, कुठलं काही वाचत बसू नका. वित्त कसं आहे, काय आहे, मार्केटिंग म्हणजे तुमच्या सिलेबसचा पॉईंट आहे, वेगळं पुस्तक वाचतोय वाचू नका. प्रिलिम्ससाठी स्कीम्स करा. लँड रिफॉर्म्स मात्र जरा व्यवस्थित करून घ्यायचं, म्हणजे तुम्हाला ते कळलं पाहिजे. ॲक्च्युली हिस्ट्रीमध्ये पण होईल तुम्हाला, पण ॲक्च्युली लँड रिफॉर्म्स पार्ट इकॉनॉमीचं कळतं, तर ॲग्रोनॉमीचा पार्ट आहे तो. तर लँड रिफॉर्म, जमीनदारीनंतर काय झालं, कसं झालं, आत्ता काय वेगळे रिफॉर्म्स चालू आहेत का, तर लँड रिफॉर्म्स व्यवस्थित करून घ्यायचं. त्यानंतर पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम आणि फूड सिक्युरिटी ॲक्ट, ह्या दोन गोष्टी व्यवस्थित करून घ्यायच्यात. पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम कशी आहे, काय आहे, वेगवेगळी कशी बदलत गेली, म्हणजे मॉडिफाईड पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम काय, कसा बदल होत गेला, तर PDS सिस्टीम व्यवस्थित करून घ्यायची. आणि त्यानंतर सगळ्यात शेवटचा आपला 2013चा फूड सिक्युरिटी ॲक्ट. फूड सिक्युरिटी ॲक्ट. पुढचा आहे उद्योग. पहिल्यांदा SEZ, सेज, दोनदा प्रश्न आले सेज धोरणावर, व्यवस्थित बघून घ्यायचेत. ओके, सेज महत्त्वाचा आहे. दुसरं आहे आपला तर नवीन मेगा फूड पार्क, ते वरती सांगायचं विसरलो मी, कृषीमध्ये मेगा फूड पार्क वगैरे काही ते नवीन योजना येत आहेत ना, त्या व्यवस्थित करून घ्यायच्या आहेत. प्रश्न येणार आहे. उद्योगांमध्ये पण खूप धोरणं निघाली की नाही रे, महाराष्ट्राची, देशाची, ह्या ह्याच्यात ती धोरणं बघून घ्यायची आहेत फक्त. आणि मी तुम्हाला HRचा अभ्यास कसा करायचा ह्यामध्ये सांगितलं की कॉमन सेन्स आहे, त्यात लक्ष नाही घालायचं. काहीतरी वाढवलं बिडवलं नाही, त्यात अजिबात लक्ष घालायचं नाही. लक्ष कशात घालायचं, योजनेचा पर्पज काय, दॅट्स इट. आलं लक्षात? जास्त खोलात पण जाऊ नका. पण ती योजना आहे ती कशासाठी, म्हणजे कुसुम योजना कशासाठी वाटते? कुसुम योजना कुठल्या हॉर्टिकल्चरसाठी आहे का, कशासाठी आहे मग कुसुम योजना? वाचली आहे कुसुम योजना? सोलर पॉवरशी संदर्भात आहे. हे म्हणजे ती योजनेवरनं वाटतंय वेगळं पण आहे वेगळं. ओके, तर ह्या योजना करून घ्या. बाकी जास्त बाकीच्या ह्याच्यात फोकस करू नका. उद्योगांमध्ये पण पहिल्यांदा SEZ व्यवस्थित करून घ्यायचं आहे. वेगवेगळ्या कंपनीज, आता बऱ्याच कंपन्यांना महारत्न, नवरत्न दर्जा मिळाला आहे. आता अलीकडे 2 कंपन्यांना महारत्न दर्जा मिळाला, त्यामुळे 10 झालेत आता कंपनीज. बरोबर आहे, 14 झालेत नवरत्न आणि बाकीच्या मिनीरत्न भरपूर आहेत. तर त्या कंपन्या, त्यांचं काय आहे, MSMEचं नवीन क्लासिफिकेशन आले, माहिती आहे ना. आधी कशावर असायचं, टर्नओव्हरवर असायचं, की आता कशावर आलं आहे बघा, MSMEचं न्यू क्लासिफिकेशन. ओके, आणि आत्ताच्या पॉलिसीज. उद्योगांमधलं एवढंच करायचं आहे. प्रत्येक धोरण, जुनं धोरण वगैरे नका करत बसू, कारण नाही एवढं ज्यावेळी तुम्ही अभ्यास कराल ना, नाही गोष्टी लक्षात राहत. ओके, उद्योगांवर जास्त आत जाऊ नका. सगळ्यात शेवटचा मुद्दा आणि महत्त्वाचा मुद्दा आहे योजना केंद्र आणि राज्य. आता सेंट्रल गव्हर्नमेंटच्या स्कीम्स, माझं मत आहे तुमचा 1.5 दिवस गेला तरी चालेल. किती? 1.5 दिवस. ओके, पुढच्या 120 दिवसातला. पण कुठली एक PDF वाचा, कुठली एक PDF योजनांची वाचा. ओके, एक IS पार्लमेंट म्हणून आहे साईट, मी ही प्रेफर केली होती की ह्यामध्ये डायरेक्ट मिनिस्ट्री वाईज दिलेल्या आहेत योजना. आणि माझं मत आहे बरं का की जाऊ दे तुमचा, म्हणजे तुम्हाला वाटतं असेल का वेळ जातोय, जाऊ दे.
ओके, 1.5 दिवस गेला तरी चालेल, पण ही पूर्ण PDF व्यवस्थित वाचून काढा. 100% फायदा होणार. आत्ता पण नाही होणार, तुम्हाला मेन्सला पण फायदा होणार त्याचा. कळतंय? तर केंद्राच्या योजना पर्टिक्युलर मी नावं सांगत बसणार नाही आहे, पण ह्या सगळ्या करायच्या. पण महाराष्ट्राची योजनेबद्दल प्रत्येक वेळेचं वैशिष्ट्य आहे, प्रत्येक MPSCच्या प्रीमध्ये एक प्रश्न महाराष्ट्राच्या योजनेवर येतोच. कळतंय? येतोच. आणि ते योजना काय आत्ता वगैरे चालू झालेली नसते, जुन्या चालू झालेल्या असतात योजना. ओके, त्या योजनांची नावं मात्र मी दिलेली आहेत त्याबद्दल. फक्त सेंट्रल गव्हर्नमेंट स्कीमची सगळ्या वाचायच्या आहेत. कळतंय तुम्हाला? कळतंय का? स्टेट गव्हर्नमेंट स्कीमची काही नावं दिलीत. पहिलं आहे प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान. दुसरं आहे अहिल्याबाई होळकर योजना. बाकीचे पुरस्कार वगैरे वगैरे दिलेत. काही जैवतंत्रज्ञान धोरणं दिलेत. ओके, ज्याच्यावर फोकस आला होता. खाली घे. ही सगळी जी नावं आहेत ती तुम्हाला पोहोचतील. फक्त सगळं व्यवस्थित करून घ्या. कुणाच्या नावानं काय आहे, काय दिलं आहे. ओके, हे सगळे मुद्दे घे खाली. काय ओके, स्वर्णिमा योजना आहे ती फक्त महाराष्ट्राची. ती काय आहे? रमाई आवास योजना, दादासाहेब गायकवाड त्यांच्या नावानं पुरस्कार. जलयुक्त शिवार अभियान आपल्याला माहीत असते, पण ते कधी सुरू झालं, काय झालं, पर्पज काय आहे, डायरेक्ट त्या टर्म्समध्ये माहीत असणं. ह्या एवढ्या ज्या योजना दिल्या त्या व्यवस्थित करून घ्यायच्यात बस. कळतायत का? लिस्ट मिळेल तुम्हाला. तो ही PDF जी आहे तुम्हाला आजच मिळेल. ओके, लगेच मी तुझ्याकडे देतोय. पण तुम्हाला कळतंय काय करायचं आहे? ओके, ती योजना डायरेक्ट टाकायची. ओके, डायरेक्ट कुठल्या तरी साईटवर जायचं आणि बघायचं व्यवस्थित. पण तेवढ्याच करा, जास्त नका जाऊ आणि त्यात काही गरज नाही आहे. ओके, यामध्ये ॲडिशन झाली तर आत्ताची 2019च्या गव्हर्नमेंट स्कीम्स आहेत. म्हणजे जी आत्ताची छत्रपती शिवाजी कृषी सन्मान योजना वगैरे, हे तेवढं यात नाही आहे, ते करून घ्या. अदरवाईज एवढ्याच योजना व्यवस्थित करा. पायाभूत सुविधा. पायाभूत सुविधांमध्ये जे बोल्ट आणि बूट, ओके, बिल्ड, ऑपरेट, ट्रान्सफर, यांची काय आहे बाबा, लॉंग फॉर्म काय आहे, काय होतं काय याच्या योजनेमध्ये, एवढंच बघून घ्यायचं, बाकी काही बघू नका. आणि पायाभूत सुविधांवरचं फक्त योजना मात्र व्यवस्थित करा. ओके, सेतू योजना सगळ्या ज्या आहेत. ओके, बंदर जोडण्यासाठी कुठली योजना आहे, ओके, रस्त्यांसाठी कुठली योजना आहे, फक्त योजना व्यवस्थित करा. ओके, आणि ते सेंट्रल गव्हर्नमेंट स्कीमची जी PDF दाखवली त्यामध्ये सगळं होऊन जाईल. आणि सगळ्यात शेवटचा पार्ट आहे. मी तसा पोर्शनचे सगळे मुद्दे घेतलेत, पण त्या पोर्शनमधला काय करायचं हे मी तुम्हाला सांगतो. आणि सगळ्यात शेवटचा मुद्दा आहे LPG, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन अँड ग्लोबलायझेशन. फक्त या तिघांचा व्यवस्थित अर्थ माहीत असू द्या तुम्हाला. ओके, LPGचा अर्थ काय, लिबरलायझेशन आणि प्रायव्हेटायझेशनमधला फरक काय, कुठल्या उद्योग होते ते प्रायव्हेटाईज केले गेले, लिबरलाइज केले गेले, एवढंच माहीत असू द्या बास. त्यांची कन्सेप्ट आणि कुठले कुठले हळूहळू ती प्रोसेस वाढत गेली. बाकी कुठल्याही खोलात जाऊ नका LPGच्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं माहीत पाहिजे म्हणजे 1991ची सिच्युएशन, की त्या सिच्युएशनला काय झालं होतं. ती सिच्युएशन म्हणजे थोडक्यात काय म्हणतोय, LPG ॲज अ कन्सेप्ट पार्ट करा तुम्ही, ॲज अ कन्सेप्ट पार्ट, की नक्की ते काय होतं. कारण आत्तापर्यंतचे जे प्रश्न आलेत ते LPGचे ॲज अ कन्सेप्ट पार्ट म्हणून आलेत. येते लक्षात? तर हे एवढं व्यवस्थित करायचं.